नाही या बोल. सेशनची सुरुवात करत असताना आम्ही ग्रंथोपजीवी थोडस मी जरा पुढचा जो आपला प्लॅन आहे त्याबद्दल सांगतो. तुम्हाला आतापर्यंत कळलेलंच असेल की हे डेमो सेशन आपण ठेवलंय. हे आम्ही ग्रंथोपजीवी नावाचे सेशन्स आपण दिलेले आहेत. 4 सेशन्स आहेत. ते 4ही सेशन्स आपण वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल बोलणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचं ते सेशन डिझाईन केलेलं आहे. मग आपण 4 सेशनसाठी वेगवेगळ्या थीम्स ठेवतो की वेगवेगळ्या कुठल्या प्रकारची जॉनरे म्हणतात त्याला, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं. मग कुठल्या ह्याच्यात आपण आत्मचरित्र करू, कुठल्या ह्याच्यात फिक्शन करू, कुठल्या ह्याच्यात नॉन फिक्शन, कुठल्या ह्याच्यामध्ये आपण इंग्लिश पुस्तकांसाठी काही वेळ देऊ. आपली 2 स्वतंत्र मॉड्यूल आहेत फाउंडेशन कोर्सच्या इंटेन्सिव्ह बॅच मध्ये पण आणि पूर्ण वर्षभराचा जो जुलै पासून सुरू होतोय त्यामध्ये पण. तर त्या 2 मॉड्यूलचं नाव काय आहे? एक आहे नो युअर नेशन म्हणून आणि दुसरा आहे आम्ही ग्रंथोपजीवी. आणि आपण या फाउंडेशन कोर्सचा प्लॅन डिझाईन करतानाच ही 2 मॉड्यूल एकमेकांवरती डिपेंड राहतील असं डिझाईन तयार केलंय. नो युअर नेशन मध्ये आपण काय करतोय की भारत देशाचे नागरिक म्हणून, एक जबाबदार नागरिक, एक सुजाण नागरिक म्हणून आपण तयार व्हावं यासाठी आधी आपल्याला देश कळायला हवा, त्या देशाचा इतिहास कळायला हवा, त्या देशाची संस्कृती कळायला हवी, त्या देशाचा समाज काय आहे, इकॉनॉमी कशी चालते, शेती क्षेत्राबद्दल काय कंडिशन आहे आपल्या देशाची. अशा वेगवेगळ्या कंगोऱ्यांमधून आपण वर्षभर या भारत भूमीला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. जवळपास दर आठवड्याला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि फक्त दरवेळी असा कुठला तरी एखादा फॅकल्टी येतोय आणि असा लेक्चर देतोय आणि एका विषय कव्हर करतोय असं असणार नाहीये ते. आपण ते मॉड्यूल खूप वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केले. मग त्याच्यामध्ये आपण भारत समजून घेण्यासाठी कोणते मूवीज बघावेत, मग त्याच्यावरती आपण चर्चा करू. काही डॉक्युमेंटरीज आपण बघणार आहे, काही पुस्तकं आपण वाचन करणार आहे. म्हणून नो युअर नेशन मध्ये जो आपण टॉपिक कव्हर करतो, समजा एका आठवड्यामध्ये आपण इंडियन इकॉनॉमी कव्हर करतो आणि अगदी सगळ्यांना समजेल अशा भाषेत आपण इकॉनॉमी देशाची कशी असते, काय असते आणि ती कशी चालते हे समजावून देऊ. आणि त्याच्याच सोबतच जे आम्ही ग्रंथोपजीवीचं सेशन असतं, तर त्या सेशन मध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेवरची पुस्तकं कोणती आहेत, चांगली चांगली पुस्तकं, जेणेकरून आपल्याला अर्थव्यवस्थेचा आढावा लक्षात घेता येईल आणि ते समजता येईल. कुठलंही सेशन जड होतंय वगैरे असं अजिबात नाहीये. एंटरटेनिंग वे मध्ये आपण ते डिझाईन करतोय. या सेशनची आपण सुरुवात करू. पूर्वल, मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुझी वाचनाची पद्धत कशी डेव्हलप झाली सुरुवातीपासून, तुला आठवतं का? आणि ती हो. माझ्या वाचनाची मला जो वारसा मिळाला तो माझ्या घराकडून मिळाला. माझ्या घरात म्हणजे सर्वच माझे काका, माझे स्वतः वडील हे लेखक, वडील मराठीचे प्राध्यापक होते आणि स्वतः ते एक लेखक होते, समीक्षक होते, कवी देखील होते. काका माझे कवी आहेत आणि घरात लहानपणापासून मी पुस्तकच बघत आलो. म्हणजे की सतत घरात लेखक मंडळी आलेत घरी चर्चा करायला. म्हणजे अगदी सहज नावं घेऊ शकतो मी. रंगनाथ पठारे, भालचंद्र नेमाडे, कुसुमाग्रज घरी येऊन गेलेत. ही सगळी मंडळी मी लहानपणापासून बघत आलोय आणि त्यामुळे असं कुणी पुस्तक वाचायला कधी शिकवलं नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की घरच्या लायब्ररीत, आता तुम्ही बघू पण शकतात, पुस्तकच असतात आणि पुस्तकं टेलिव्हिजन पेक्षा पण पुस्तकच दिली गेली घरात आमच्या हातात आधी. मला आठवतंय आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळताना सुद्धा ऍटलास बरोबर खेळायचो. की ऍटलास मधले एखादा देश शोधून काढ वगैरे वगैरे. ती सवय अशी डेव्हलप होत गेली आणि वाचनाची सवय एक व्यसन असतं एक प्रकारे. ते एकदा लागलं की ते सुटत नाही. काही व्यसन चांगली असतात, त्यातलं वाचन हे एक चांगलं व्यसन आहे. तर वाचनाची सवय अशी डेव्हलप होत गेली. हळूहळू जसं वय वाढत गेलं तसं वाचनाचा विषय बदलत गेला, कल बदलत गेला. सुरुवातीला गोष्टींची पुस्तकं आवडायची, त्यानंतर कादंबऱ्या वाचायला लागलो, मग फिक्शन वरून नॉन फिक्शन वर शिफ्ट झालो, मग ऐतिहासिक माहितीपर पुस्तकं वाचायला लागलो. त्याच्या मग एखाद्या लेखकाने एखादा पुस्तक लिहिताना काय संदर्भ वापरलेले असतात, मग ती संदर्भ सूचीमध्ये भरपूर पुस्तकांची लिस्ट मिळते. मग आणखी आपण ती परत वाचत जातो.
असं ते वाचनाची सवय डेव्हलप होत जाते. आणि आपण एक वेगळ्याच विश्वात गेलेलो असतो वाचनात. नक्कीच. आता बरं का, हे लेक्चर सुरू करतोय आपण, सुरू करणार आहे की काही पुस्तकं आणि कोणती पुस्तकं वाचावीत, याआधी एक बेसिक प्रश्नाचं उत्तर आपण देऊ. मला अशी खात्री आहे की मागच्या बॅचला, जी वर्षभराची बॅच झाली त्या बॅचवर धर्माधिकारी सर बोललेले असणार आहेत. बऱ्याच जणांचा सगळ्यात पहिला प्रश्न असतो आणि बेसिक प्रश्न, तो म्हणजे वाचताना बोर होतं, पुस्तक हातात घेतली की झोप लागते. मग समजा झोप जरी नसेल लागली तरी एखादं पुस्तक हातात घेतल्यानंतर थोडंसं वाचायला सुरुवात करतो आणि 8-10 पानं वाचल्यानंतर मग बोर होत, किंवा पुस्तकाचा टेक्स्ट आवडत नाही किंवा विषय आवडत नाही, मग हे ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यावरती म्हणजे माझ्या काही टेक्निक्स आहेत, माझं जेवढं काही वाचन आहे, तर आधी शक्यतो मला हे असं झालं नाही की आपण म्हणजे मला कधी बोर झालं, कधी झोप लागली किंवा अशी, पण आपण थोडस प्रॅक्टिकल वागून सगळ्यांचा विचार करून काही टॅक्स या लेक्चर मधून देण्याचा प्रयत्न करीन. तर हे वाचनाची सवय कशी लावून घ्यायची, आता याचं उत्तर कसं द्यायचं याचा विचार करत होतो मी मागचं एक तासभर. तर त्याच्यामध्ये एक माझ्या डोळ्यासमोरून एक पुस्तक येऊन गेलं. बाय द वे, मला हे आता अपेक्षित आहे की तुम्ही प्रत्येक जण वही आणि पेन घेऊन बसलेलं अपेक्षित आहे. ठीक आहे. मग सकाळी पण मी सांगितलं की चाणक्य मंडलमध्ये कुठल्याही सेशनला बसताना आपण वही आणि पेन घेऊन बसतो आणि जी जी नवी माहिती आपल्या कानावरती पडत जाते ती टिपून घेणं, हे एक सवय चाणक्य मंडलमध्ये लावली जाते. स्वतः धर्माधिकारी सर ती सवय फॉलो करतात. आपण सगळ्यांनी ती सवय फॉलो करणं गरजेचं आहे. सो मी अशी अपेक्षा करतो की यू हॅव पेन अँड पेन्सिल, सॉरी पेन अँड पेपर. तर एक पुस्तक मी वाचलं मागच्या वर्षी, मागच्या लॉकडाऊन मध्ये. तर जेम्स क्लिअर, JAMESCLEAR, जेम्स क्लिअर, येस, त्यांचं पुस्तक आहे ॲटॉमिक हॅबिट्स. तुम्हाला जर माहिती असेल तर सेल्फ हेल्प कॅटेगरी नावाची पुस्तकं असतात. सेल्फ हेल्प कॅटेगरी म्हणजे काय, की जी पुस्तकं वाचून आपल्याला मोटिवेशन मिळतं. मग आपलं टाइम मॅनेजमेंट असू दे, आपलं पर्सनल लाईफ असू दे, किंवा कुठल्या अडचणी असतील आपल्या आयुष्यात तर त्या सोडवण्यासाठी सोल्युशन मिळतं. तर अशा पुस्तकांना सेल्फ हेल्प म्हणजे स्वतःची मदत करण्यासाठी आपल्याला मदत करणारी पुस्तकं, सेल्फ हेल्प कॅटेगरी. तर जेम्स क्लिअर यांचं हे पुस्तक नवी सवय कशी लावून घ्यावी याबद्दल थोडं मार्गदर्शन करतं. आणि आतापर्यंत सेल्फ हेल्प कॅटेगरीमध्ये मी जेवढी पुस्तकं वाचली त्यात नंबर 1 ला मी हे पुस्तक ठेवतो. चांगल्या सवयी कशा लावून घ्याव्यात आणि वाईट सवयी कशा दूर कराव्यात. ठीक आहे. माझ्या मते सिद्धार्थ धर्माधिकारी, त्याचं सत्र आहे डेव्हलपिंग गुड हॅबिट्स, पण ते यथावकाश बॅच सुरू झाल्यानंतर होईल. मी थोडं ॲटॉमिक हॅबिट या पुस्तकामध्ये चांगली सवय, आता या केसमध्ये पुस्तक वाचनाची सवय आपण म्हणू, ती कशी लावून घ्यावी. तर ॲटॉमिक हॅबिट या पुस्तकामध्ये त्यानं काही नियम दिले. ते नियम तुम्ही जर फॉलो केले तर एक कुठली चांगली सवय लावून घेता येऊ शकते, वाईट सवय दूर करता येऊ शकते. पहिल्यांदा तो म्हणतो, जेम्स क्लिअर म्हणतो की मेक इट ऑब्वियस. मेक इट ऑब्वियस. ऑब्वियस म्हणजे काय, आपल्याला आता हे होणारच, आपल्याला हे करायचंच आहे, असं तुमच्या शेड्यूल मध्ये तुम्ही ती नवी सवय बसवून घ्यायची. आता मी थोडं कसं सांगतो हे कसं बसवायचं असं. थोडस डोळे बंद करून तुम्ही तुमचं दिवस कसा सुरू होतो आणि दिवस मावळेपर्यंत हे तुमची दिनचर्या असते ती डोळ्यासमोर आणा. सकाळी तुम्ही उठता, मग ब्रश करता, वॉशरूम, अंघोळ, ब्रेकफास्ट, मग काही कॉलेजचे सेशन्स असतील मग ते अटेंड करता, किंवा आता समजा लॉकडाऊन आहे तर वेगवेगळी तुम्ही टीव्ही बघता, वेगवेगळे मोबाईल मध्ये असता, कम्प्युटर गेम्स खेळता, काही दिवसभर तुम्ही खेळता, मित्रांशी गप्पा मारता आणि नंतर संध्याकाळी जेवण, झोपणं, टीव्ही बघितला तर शेवटी झोपणं, असं असतं. तर जेम्स क्लिअर काय म्हणतात की तुम्ही पहिल्यांदा दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी करता, कंपल्सरी डेली न चुकता अशा गोष्टी करता तर तुम्ही नोट डाऊन करा. आणि ह्या गोष्टी
आपोआप होत जातात तुमच्याकडून. आता सकाळी उठल्यानंतर वॉशरूमला जाणं, त्यानंतर ब्रश करणं किंवा मग आंघोळ करणं आणि नंतर पुढे मग ब्रेकफास्ट आणि इतर सगळी कामं, ह्या ठरलेल्या स्टेप्स आहेत. तुम्हाला ज्या नव्या सवयी बिल्ड करायच्या आहेत ते तुम्ही याच्या मध्ये बसवायच्या असतात, की तुमच्या दिनचर्यामध्ये ज्या 2 गोष्टी करतात त्याच्यामध्ये बसायचं. मग याचा अर्थ काय, की मी रोज चहा घेत असताना पुस्तकाची एवढी पानं वाचणार. यामुळं काय होतं, की तुम्ही ज्यावेळी चहा घ्यायला बसता त्यावेळी तुम्हाला पुस्तक समोर आठवतं, डोक्यात क्लिक होतं की नाही, हे चहा पित असताना आपल्याला 2 पानं वाचायची आहेत, आपल्याला 1 पान वाचायचं. ॲटॉमिक हॅबिट म्हणतोय तो. जेम्स क्लिअर काय म्हणतो, की एखादी नवी सवय लावून घ्यायची असेल तर तुम्ही त्या नव्या सवयीच्या 1% जरी रोज पुढे जात चाललात तरी ते इनफ आहे. त्यामुळं सारखंच म्हणजे तुम्हाला खूप उद्या तुमच्या समजा आज तुम्ही ठरवता हे सेशन झाल्यानंतर की मला वाचायचंय, मग लगेच आज संध्याकाळी तुम्ही 20-25 पुस्तकं मागवून घेतली याची त्याची किंवा ऑनलाईन ऑर्डर केली आणि तुम्ही आता बसलेत वाचायला, आधी कुठलाही वाचनाचा अनुभव नाहीये, ही सवय बिल्ड होत नाही. आपल्याला कुठलीही नवी सवय बिल्ड करायची असेल तर ती आपल्याला 1% चालू करावी लागते. मग काय, की एखादं पुस्तक हातात घेतलं, आवडीचं पुस्तक. आता बऱ्याच जणांची मराठी पुस्तकांमध्ये बऱ्याच जणांची सुरुवात ही पु ल देशपांड्यांच्या पुस्तकावरून होते. ती व्हायला काही हरकत नाही, कारण की पुलंची पुस्तकं ही विनोद प्रकारामध्ये येतात आणि जर तुम्हाला वाचनाची सवय नसेल तर तुम्हाला तुमचा वाचनाचा अनुभव कंटिन्यू करण्यासाठी पुलंची पुस्तकं मदत करतात. पुलंचं पुस्तक का वाचून बोर झालं असं मी अजूनपर्यंत एक पण उदाहरण बघितलं नाही. त्यामुळं सेफ चॉईस इज पु ल देशपांडे. बरेच आहेत आणखी, आपण बोलू पुढे येईल तसा. एखादं पुस्तक आपण हातात घेतो आणि मग ते वाचतो. मग चहा घेत असताना भले 1 पान वाचलं, इनफ, काही गरज नाही याच्या पुढे जायची. मग तुम्ही असं काही दिवस वाचता, 1 आठवडा जातो, मग 1.5 आठवडे, 2 आठवडे, हळूहळू तुम्ही आपोआप पुढचं पान वाचायला घेता. 2 आठवड्यानंतर तुमची प्रगती जर 1 पान पाठपोट वाचण्यापर्यंत जरी तुम्ही गेलात, म्हणजे जर तुम्हाला वाचनाची अगदीच बॅकग्राऊंड नसेल तर हे चालू शकतं, एवढी प्रगती चालू शकते. सवय लावायची आपल्याला, आपण लंबे रेस के घोडे आहोत, आपल्याला खूप लांबवर जायचंय, त्यामुळं हळू गेलं तरी चालणार आहे, त्या पण हळू बट डेफिनेट. रोज आपल्याला ती सवय कंटिन्यू करायची आहे. जेम्स क्लिअर म्हणतो मेक इट ऑब्वियस. त्याचं पुढचं दुसरं सूत्र आहे मेक इट अट्रॅक्टिव्ह. मेक अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय, की नवी सवय केल्यानंतर नवी सवय जर तुम्हाला लावून घेणार असाल तर ती तुमच्यासाठी अट्रॅक्टिव्ह असायला हवी, तुम्ही आपोआप तिच्याकडे आकर्षले गेलेले असायला हवी. मग आता याच्यावरती मी प्रॅक्टिकल सोल्युशन काय करतं, की आजकाल सोशल मीडिया खूप सारं आहे, खूप पसरलेला आहे आणि आपण रोज चहा पिला, आंघोळ केली, हे केलं का काही झालं तरी आपण व्हॉट्सअप स्टेटस असतं आपलं, इंस्टाग्राम स्टेटस असतं. तर तुम्ही मेक इट अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय, स्वतःला नियम घालून घ्यायचा की मी 1 पान वाचल्यानंतर पुढं मी काहीतरी एक गोष्ट मला जी आवडती ती चांगली करणार आहे. मेक इट अट्रॅक्टिव्ह. आधी पुस्तक वाचायचे आणि नंतर मग मला जी आवडती ती गोष्ट मी करणार आहे. पुढं जेम्स क्लिअर म्हणतात की मेक इट इझी. तुम्हाला नवी सवय लावून घ्यायची असेल तर मेक इट इझी. इझी म्हणजे काय, की रोज तुम्ही तुमच्या हॉलमध्ये, बेडरूम मध्ये वावरताना तुमच्या नजरेत लगेचच ते पुस्तक पडतंय अशा ठिकाणी ठेवायचं. जिथं तुमची नजर सारखी जाते अशा ठिकाणी ते पुस्तक ठेवायचं. मग काय, की आपलं मन स्वतःला सांगत राहतं की अरे ते पुस्तक मला सारखं सारखं दिसतंय आणि आपण ठरवलेलं की आपल्याला एक नवी सवय लावून घ्यायची. तर म्हणून मग मी दर्शनी भाग म्हणजे मला जिथे सारखं पुस्तक दिसू शकेल अशा ठिकाणी ते पुस्तक ठेवायचे आणि सारखं सारखं वाचायचं. आता हे मी जेन्युइनली सांगतो की हे फार मेकॅनिक आहे. पुस्तकांची सवय अशी लावून घेणं हे जरा दुर्दैवी म्हणावं लागेल, कारण की ती खूप एनरिच करणारा अनुभव आहे. पुस्तकं वाचण्याची आवड असणं, तुम्ही खूप प्रगल्भ होत जाता, आपल्याला किती कळतं आणि आपलं नॉलेज किती आहे हे तुम्हाला प्रत्येक वाचल्यानंतर आपला जो अहम असतो, आपला जो गर्व असतो तो कमी व्हायला लागतो. पुस्तकं वाचणारी लोक शक्यतो स्टेबल माइंडेड असतात आणि सारासार विचार करून निर्णय घेणारी असतात, समजूतदार असतात, भाषेवर त्यांचं प्रभुत्व असतं.
सो पुस्तक वाचण्याची सवय मी कशी लावून घेतली हे माझ्या अनुभवात 2 मिनिटात सांगतो. सुरुवातीला मला प्रवास वर्णनं वाचायला आवडायची. मी फक्त प्रवास वर्णनं वाचायचो आणि आधी एखादं पुस्तक वाचलं, नंतर मग माझं ते आता माझ्या आवडत्या लेखिका मीना प्रभू आहेत. मीना प्रभू मराठीतलं एक फार मोठं नाव आहे की ज्या प्रवास वर्णनं लिहितात म्हणून. मीनाताईंनी आता आजवर इतकं लिहिलंय की जगात असे काही देश उरले असतील की ज्यांच्यावरती जे मीनाताईंनी कव्हर केले नाहीये. त्यांच्या पुस्तकांची नावं मी सांगेन पुढं. तर आधी मला ज्या जॉनरेची पुस्तकं, ज्या प्रकाराची, ज्या साहित्य प्रकाराची पुस्तकं मला आवडती ती म्हणजे प्रवास वर्णनं. ती मी वाचायला गेलो आणि एकेकाळी ते माझ्यासाठी एक ड्रग्ज होत की रोज पुस्तक जर मी हातात नाही घेतलं आणि थोडं जरी नाही वाचलं तरी मला असं अस्वस्थ वाटायचं. आणि मी मग समजा मीनाताईंचं काहीच वाचणं शिल्लक नाही राहिलं तर मग मी तीच पुस्तकं परत परत वाचायचो. असं केलेलं आहे. मग एके वेळी असं येतं की नंतर स्वतःला आपलं मन सांगत जातं की थोडे इतर साहित्य पण आपण एक्सप्लोर करू म्हणजे पुढच्या प्रवासामध्ये. आणि मग आपण हळूहळू ती नवी नवी पुस्तकं वाचत जातो. दुसरी एक कंडिशन, माझा जो काही पुस्तक वाचनाचा अनुभव आहे तर वाचनाची आवड माझी निर्माण कशी झाली याचं दुसरं श्रेय मी देतो ते माझ्या मित्रांना. पूर्वल आणि आम्ही सगळे असा 4-5 जणांचा एक ग्रुप आहे आणि आम्ही सगळे काय करायचो की बऱ्याचदा आठवड्यातून 3-4 वेळा आम्ही एका मित्राच्या घरी बसायचो आणि ती आमची मैफल असायची. आम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप त्याला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पण अशी मैफल असं नाव आहे ते. आणि मग आम्ही सगळे बसायचो. मग असंच डिस्कशन की तू काय वाचलं, मग हे काय सगळे पुस्तक वाचायला बसायचो असं तू म्हणतो. येस. मग त्याच्यामध्ये कुठला नवा मूवी बघितला का, मग कुठलं नवं पुस्तक वाचलं का, मग कुठल्या पुस्तकाबद्दल तुझं मत काय आहे, किंवा अजून कुठलं असं म्हणजे त्या तुम्हाला माहिती असेल की अशा ज्यावेळी गप्पा सुरू होतात त्यावेळी कुठलाच विषय त्याला हे नसतो, वर्ज्य नसतो. त्यामुळे सगळ्या विषयांवरती चर्चा व्हायच्या. आणि मी म्हणजे हे सांगायला मला अभिमान वाटतो की मी सोडून जे सगळे होते त्या ग्रुपमध्ये इन्क्लुडिंग पूर्वल, माझ्यापेक्षा सगळ्यांचं वाचन जास्ती आहे. म्हणजे ते आधीपासून वाचतायत आणि त्यांचं वाचन सर्वसमावेशक असं आहे. त्यामुळे या मैफलींमध्ये माझं काम हे फक्त बहुतांश ऐकायचं असायचं. आणि हे सगळे नाईट रायडर म्हणजे यांना खूप जागरण करायची सवय आणि मला काही फारसं जागरण करता येत नाही, मी झोपून जायचो. पण या मैफिलीमध्ये माझं मुख्यतः काम हे ऐकण्याचं असायचं. आणि मग असं कुठेतरी मनात वाटत राहायचं की ही मुलं एवढी क्रिएटिव्ह आहेत, ही एवढे काय काय करत असतात. कोण काय लिहितंय, कोण काय वेगळ्या पुस्तकावरती काम करतंय, कोण एखादं बुक एडिटिंग वरती काम करतंय, कोणी त्याला आवडलेली कविता वाचून दाखवतंय, कुणी हे पुस्तक वाचतंय आणि त्या पुस्तकाचं कविता कौतुक करतंय तर त्या पुस्तकाच्या लेखकाला जाम शिव्या देतोय की असंच लिहिलंय, त्याला अक्कल नाहीये, अशी पुस्तकं लिहितात का, ते घाणेरडं आहे. असं सगळं ते हळूहळू पुढे कळत जातं कुठलं पुस्तक चांगलं आहे, कुठलं पुस्तक वाईट आहे. असं मग त्यावेळी ती मैफल संपताना, ती मैफल ऐकताना असं कुठेतरी जाणवत राहायचं की या मुलांसारखं एक डायव्हर्स पर्सनॅलिटी की जे चांगलं वाचतात, चांगलं बोलतात, चांगलं ह्यांना स्वतःचं मत आहे, हे स्वतःचं मत कसं तयार करतात याबद्दल कुतूहल वाटायचं. आणि मग हळूहळू मला वाटायचं की नाही, यांच्या सोबत राहतोय तर आपली वाचन करण्याची आपली जबाबदारी आहे. म्हणून मग पुढे मग आम्ही बुक क्लब तयार केलेला की सगळे वेगवेगळी पुस्तकं विकत घेणार आणि मग ते सर्क्युलेट करायचो. आणि ना अशा ग्रुपमध्ये ज्यावेळी राहतो त्यावेळी नकळत एक पिअर प्रेशर बिल्ड होतं. म्हणजे आपण मागे पडू का असं नाही म्हणता येणार, पण त्यांच्या ग्रुपमध्ये राहायचं असेल, त्यांना जुळवून घ्यायचं असेल तर खरंच आपण वाचलं पाहिजे. तर हे मोटिवेशन मला वाटतं की कुठेतरी मला त्याची मदत झाली. आणि जे आजपर्यंत माझं जे काही वाचन आहे त्याचं श्रेय मी या मित्रांना देतो. आणि आधीच्या सवयीनं की आधी सुरुवातीला मी एका साहित्य प्रकारामध्ये ज्यामध्ये मला इंटरेस्ट होता तो मी वाचला आणि त्यानंतर इतर साहित्याकडे एकदा कधीतरी सॅच्युरेशन येतं त्या साहित्य प्रकारामध्ये की आता प्रवास वर्णन ठीक आहे, माझी हॉबी ट्रॅव्हलिंगची आहे, पण आता ठीक बस झालं प्रवास वर्णन वाचून,
आपोआप मन इतर पुस्तकांकडे वळतं. पुढे मग UPSCचा अभ्यास सुरू झाला आणि त्या परीक्षांमध्ये तर मग पुस्तकं वाचणं ऑब्वियसच होतं. म्हणजे तिथे इच्छा नसेल तरी पुस्तकं तुम्हाला वाचावे लागतात. मग त्यातून हळूहळू काय तयार होतं ना, की एक UPSC ना तुमच्या जर तुम्ही UPSCला म्हणजे तसं बनवू दिलं तर प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलानं बघायचं स्किल तुमच्यामध्ये तयार होतं. म्हणजे समजा आता मी रॉ ऑपरेशन बद्दल, रॉ इन्स्टिट्यूट बद्दल काहीतरी करंट अफेअर्स मध्ये वाचतो, तर माझ्या मनात कुठेतरी एक विचार होत राहतो की हे रॉ म्हणजे मला अमेरिकन CIA हे त्या हॉलिवूड मुव्हीज बद्दल माहितीये, इस्रायलचं मोसाद काहीतरी आहे ते माहितीये, रशियाची स्पाइस एजन्सी ती एक आहे ती मला माहितीये, मला माझ्या रॉ बद्दल काय माहितीये की आपल्या देशाची, मग आमची लोक काहीच करत नाही का? मग असं ज्यावेळी कुतूहल निर्माण होतं त्यावेळी आपलं मन आपोआप रॉ वरती कुणी काही लिहिलंय का असं पुस्तक शोधायला लागते. मग मी कुठेतरी इंटरनेटवरती जातो आणि ते शोधतो, मग ते पुस्तक मागवतो आणि वाचतो. मग पुस्तकामधून काहीतरी नवी इन्फॉर्मेशन मिळते, मग लगेचच त्या इन्फॉर्मेशन साठी वेगळं पुस्तक, अरे आपलं ब्लू स्टार ऑपरेशन काहीतरी होतं राव, मग ते वाचलं पाहिजे, ते काहीतरी झालेलं आहे. त्यानंतर मग रॉन अजून अशी वेगवेगळी ऑपरेशन, म्हणजे आता हे आपली न्यूक्लिअर पोखरण न्यूक्लिअर टेस्ट ही नक्की कशी झाली. पोखरण जॉन अब्रामचा मूवी बघितला मी, पण हे मूवी मध्ये जे दाखवलं ते सगळंच खरंय का? मग पोखरणवरती एखादं चांगलं पुस्तक आहे का, ते आपण बघायचं का, मराठीमध्ये इंग्रजीमध्ये अवेलेबल आहे का? आणि असं हळूहळू मग ज्यावेळी तुम्ही कुतूहल बिल्ड होत देत गेला आणि त्यानंतर मग ते कुतूहल सॅटिस्फाय करण्यासाठी नव्या नव्या पुस्तकं शोधत गेला आणि वाचत राहिला, आपोआप वाचनाची सवय आपल्याला लागते. पूर्वल, ओव्हर टू यू. तुझी वाचनाची सवय समृद्ध कशी होत गेली हे मला कळू दे आणि सगळ्यांनाच कळू दे. नमस्ते. सर्वप्रथम आज बुद्ध पौर्णिमा आहे. बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. मला आवाज तुला? हा, आत्ता बोल, आत्ता आधीपासून बोल, सुरुवातीपासून. आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि आज असं म्हणतात की आजच्या दिवशी बुद्धाचा जन्म झाला होता. तर बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मी बुद्धावरच लिहिलेलं बुद्धाच्या चरित्राचा एक उल्लेख करेन. बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकापासून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, बुद्ध आणि त्याचा धम्म. बुद्धाचं सर्व जीवन आणि बुद्धाचा विचार त्या पुस्तकातून आंबेडकरांनी आपल्या समोर मांडलाय. दुसरं एक महत्वाचं नाव मी सांगेन ते म्हणजे राहुल सांकृत्यायन. राहुल सांकृत्यायन हे खास करून ते मूळचे हिंदू, परंतु त्यांनी कालांतराने बुद्ध धर्म स्वीकारला आणि राहुल सांकृत्यायन हे नाव स्वीकारलं आणि बुद्ध धर्माचा अभ्यास सुरू केला. त्यांचा आत्ता जस्ट मी वाचत असलेलं एक पुस्तक आहे, माझं आवडतं पुस्तक आहे फार, ओल्गा ते गंगा. या पुस्तकामध्ये राहुल सांकृत्यायन यांनी इसवी सन पूर्व 6000 पासून ते 1922 पर्यंतचा कालखंड एका पुस्तकात कव्हर केलाय. हे अतिशय महत्वाचं पुस्तक आहे इतिहासाची आवड निर्माण करण्यासाठी. पुस्तक फार महत्वाचं आहे. तू मला मगाशी विचारलंस की पुस्तकांची आवड कशी निर्माण झाली, मी तर सांगितलंच की घरापासून. पण दुसरं कारण अर्थातच आपला अक्षर मैफिलचा ग्रुप होता की ज्याच्यामुळं पुस्तकांबद्दलची क्युरियोसिटी, नवीन नवीन पुस्तकांबद्दलची माहिती कळत गेली आणि वाचत गेलो. तिसरं कारण म्हणजे चाणक्यात आल्यानंतर सरांनी सांगितले, सर त्यांच्या लेक्चर्स मध्ये वेगवेगळे पुस्तकं सांगायचे, आम्ही ती नोट डाऊन करून घ्यायचो आणि ती पुस्तकं आपल्या लायब्ररीत मिळायची, चाणक्याच्या लायब्ररीतनं वाचायचो. चौथं असं की चाणक्यात असताना अथर्व आणि इतर सर्व मंडळींनी बुक क्लब चालू केला होता आणि त्याचं नावच आम्ही ग्रंथोपजीवी असं होतं, ग्रंथोपजीवी मंडळ होतं. आम्ही आठवड्याच्या दर 15 दिवसांनी SP कॉलेजच्या ग्राउंडवर किंवा कधी आपल्या चाणक्य मंडळच्या जुन्या वास्तूच्या खालच्या मजल्यावर असे आम्ही 10-12 जण 15 जण एकत्र यायचो आणि त्या 15 दिवसात काय काय वाचलंय ते आम्ही एकमेकांना सांगायचो, शेअर करायचो. नरहर कुरुंदकरांचं नाव मला अशाच एका बैठकीत समजलं आणि मी अक्षरशः मग त्या माणसाच्या प्रेमातच पडलो की नरहर कुरुंदकर
जर तुम्ही कागद आणि पेन घेऊन बसला असाल तर मी विनंती करेल तुम्हाला की हे नाव नोट डाऊन करून ठेवा, नरहर कुरुंदकर. नरहर कुरुंदकरांनी कोणत्या विषयावर असा कोणता विषय सोडला नाही. त्यांनी जवळपास सर्वच ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक सर्वच विषय त्यांनी कव्हर केले. त्यांचे खूप महत्वाचे काही पुस्तकं आहेत. ती पुस्तकं म्हणजे मला आवडणारं पुस्तक त्यांचं नरहर कुरुंदकरांचं आकलन आहे, शिवरात्र आहे, नंतर नरहर कुरुंदकरांचं महाभारतावर एक सुंदर पुस्तक आहे व्यासपर्व नावाचं. जागर एक महत्वाचं पुस्तक आहे. कुरुंदकरांनी मराठी साहित्यावर पुस्तक लिहिलं. मराठी साहित्यातले काही गोष्टींवर समीक्षा लेखन सुद्धा कुरुंदकरांनी केलंय. कुरुंदकरांनी नाटकांवर लिहिलंय. म्हणजे असा एकही विषय नाही की कुरुंदकरांनी तो विषयाला स्पर्श केला नसेल. एक आवडता लेखक आहे आणि महत्वाचा लेखक आहे. संयमी आणि संयत कसं लिहावं हे कुरुंदकरांकडून शिकावं. कुरुंदकरांवर असा आपल्याला ठपका ठेवता येत नाही की कुरुंदकरांना नेमकं समाजवादी म्हणावं का हिंदुत्ववादी म्हणावं. हिंदुत्ववादी कुरुंदकरांना समाजवादी म्हणत राहतात आणि समाजवादी कुरुंदकरांना हिंदुत्ववादी म्हणत राहतात. इतकं ह्या माणसाचं लेखन, संयमी लेखन या माणसाने केलंय. तर मी खरं म्हणजे मला हे लेक्चर घेताना सुरुवात अशी करायची होती की आपण पुस्तकांच्या विषयांपासून म्हणजे प्रकारांपासून सुरुवात करूयात की पुस्तकांची कोणते कोणते असतात. तर ढोबळमानाने पुस्तकांचे प्रकार असतात फिक्शनल आणि नॉन फिक्शनल, इंग्लिश मध्ये आपण जर म्हणायचं म्हटलं तर. आता फिक्शन मध्ये कादंबरी येतात, कथा येतात. कादंबरीमध्ये पण आत्मकथनात्मक कादंबरी असू शकते, चरित्रात्मक एखादी कादंबरी असू शकते, एखादी ऐतिहासिक कादंबरी असू शकते. ललित लेखनामध्ये नॉन फिक्शन मध्ये सुद्धा ललित लेखन येऊ शकतं, माहितीपर लेखन येऊ शकतं. तर या प्रत्येक प्रकारातल्या दोन चार पुस्तकांची मी तुम्हाला आज नावं सांगणार आहे. कादंबरीमध्ये एक महत्वाचं माझा आवडता एक लेखक आहे श्रीना पेंडसे. त्यांचं तुंबाडचे खोत हे पुस्तक मी तुम्हाला रिकमेंड करेन. तुंबाडचे खोत हे पुस्तक पेशवाईचा अस्त होताना म्हणजे 1818 साली ज्यावेळेस पेशवाईचा अस्त झाला तेव्हापासून या पुस्तकाची टाइमलाईन सुरू होते. ती थेट स्वातंत्र्याच्या काळापर्यंत येऊन म्हणजे 1947 पर्यंतच्या कालखंडापर्यंत येऊन थांबते. या पुस्तकामध्ये 4 पिढ्यांचा खोतांचा इतिहास आहे. जसं आपल्याकडे पाटील देशमुख असतात तसे कोकणात खोत असतात जे गावाचा कारभार बघतात. तर असा ह्या खोतांना पूर्वी पेशवाईच्या काळात गावाचे हक्क सगळे खोतांकडे असायचे. खोतांकडून काही जुलूम जबरदस्ती देखील झाली असेल. पेशवाई बुडाल्यानंतर, इंग्रजांची सत्ता आल्यानंतर खोतांची जी काही म्हणजे खोतांची जे काही वतन होतं ते वतन गेलं आणि कसा त्या घराण्यात काय काय बदल होत गेला, कशा कशा पिढ्या येत गेल्या. या खोतांमध्ये कुणीतरी एखादी कर्तबगार पिढी निघून गेली आणि त्या पिढीने कसं हे घर तारून नेलं. असं करत करत सायमल्टेनियसली कादंबरी सुद्धा पुढे सरकत राहते. त्याच वेळेस आपल्याला देशात घडणाऱ्या घटनांचा सुद्धा आकलन होत राहतं की 1857 ला कुठेतरी बंड होत आहे, 1885 ला काँग्रेसची स्थापना होते, टिळकांचा उदय होतोय. मग घरामध्ये टिळकवादी आहेत, गांधीवादी आहेत, त्या दोघांचे मधले मतभेद काय नेमके त्या घरामध्ये आहेत त्या दोघांच्या विचारांवरून. असं करत करत पुस्तकात एक इंटरेस्ट निर्माण होत जातो की पुस्तकाची टाइमलाईन पण पुढे सरकते, त्या काळाची सामाजिक स्थिती सुद्धा आपल्याला समजत राहते आणि हे पुस्तक आनंद देऊन जातं. तसंच एक श्रीना पेंडसेंचं रथचक्र नावाचं पुस्तक, अशीच एक सुंदर कादंबरी आहे, ती मी तुम्हाला रेकमेंड करेल. दुसरं एक मराठी कादंबरीतलं महत्वाचं नाव म्हणजे भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाड्यांनी 60च्या दशकात कोसला आणली आणि अक्षरशः कोसलाने मराठी साहित्य विश्वात खळबळ माजवली. एक तुमच्या आमच्यासारखाच 18 वर्षांचा तरुण गावाकडून खानदेशात पुण्यात शिकायला जातो, पांडुरंग सांगवीकर. आणि तो त्या पुण्यामध्ये डेक्कन कॉलेज किंवा आपण फर्ग्युसन कॉलेज म्हणूयात, कॉलेजमध्ये कसा स्थिरावतो आणि तो त्याला काय काय अनुभव येतात असं ते कोसलाचं एक असं सुंदर ओघवत्या शैलीत लिहिलेली कादंबरी आहे. आत्मकथन म्हणू शकतो आपण.
तसंच एक महत्वाचं नाव आहे मराठी कादंबऱ्यांमधलं, ते म्हणजे रंगनाथ पठारे. त्यांची मागच्या 1-2-3 महिन्यांपूर्वी मी सात पाटील कुलवृत्तांत नावाची एक कादंबरी वाचली. सात पाटील कुलवृत्तांत काय आहे तर 12व्या शतकापासून कादंबरी सुरू होते आणि अगदी आता 2020 सालापर्यंत येऊन थांबते. 12व्या शतकातलं महाराष्ट्रातलं तत्कालीन चित्रण उभं करत असताना एक साधा मेंढी पाळणारा, शेळी पालन करणारा एक व्यक्ती कसा स्वतःचा विकास करत जातो आणि कशी त्याची पिढीचा विस्तार होतो, तोच म्हणजे हेच ते सात पाटील, की या सात पाटलांचा कसा विस्तार होत जातो. आणि ते 12व्या शतकापासून ते 2020 पर्यंत त्या कुटुंबाचा विस्तार होताना त्या कुटुंबात काय काय घटना घडत जातात, आजूबाजूला काय काय सामाजिक स्थित्यंतर येतात, याचं अफाट वर्णन रंगनाथ पठारे सात पाटील कुलवृत्तांत मध्ये करतात. महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय किंवा सांस्कृतिक जडणघडण समजून घ्यायची असेल तर हे सात पाटील कुलवृत्तांत हे पुस्तक नक्की वाचावं. कधी कधी काय होतं की आपल्याला अभ्यासाची पुस्तकं वाचायचा प्रचंड कंटाळा येतो, तर अशा प्रकारच्या कादंबऱ्यांमधून आपल्याला एक प्रकारे एंटरटेनमेंट, मनोरंजन सुद्धा होतं आणि माहिती सुद्धा मिळत राहते. तर वाचनाची सुरुवात करताना कादंबऱ्यांपासून सुरुवात करणं कधीही चांगलं. आता एखाद्याला महाभारताबद्दल जर इंटरेस्ट निर्माण होणार असेल तर शिवाजी सावंतांचं युगंधर एक चांगलं पुस्तक आहे, किंवा कर्णाच्या जीवनावर लिहिलेलं मृत्युंजय नावाचं एक सुंदर पुस्तक आहे, की एक महाभारताची आउटलाईन पण समजते. फार इतिहासाचा अभ्यास करायची गरज नसेल वाटत तर मृत्युंजय पासून, युगंधर पासून सुरुवात करायला हरकत नाही. किंवा राधेय आहे, मला वाटतं राधेय विश्वास पाटलांचं आहे, एकदा कन्फर्म करायला पाहिजे. राधे कर्णाच्या जीवनावरच लिहिलेलं पुस्तक आहे. विश्वास पाटलांच्या नावावरून आठवलं मला, महानायक आहे, की महानायक मध्ये विश्वास पाटलांनी, आता ही महानायक देखील कादंबरीच आहे, मात्र ती ऐतिहासिक आणि चरित्रात्मक कादंबरी या प्रकारात मोडते. महानायक मध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर ही कादंबरी आहे. थोडंसं फिक्शन आहे आणि काही अर्थातच तथ्य सुद्धा आहेत, की सुभाषचंद्र बोस हळूहळू कळत जातात, आवडत जातात. गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यात नेमके मतभेद काय होते, त्यांच्यात किती प्रेम होतं, या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत जातो. एक प्रकारे मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा पण अभ्यास होतो आणि दुसऱ्या बाजूला सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल पण नवीन नवीन माहिती कळत जाते. पंकज, मी तुझ्याकडे येतो आता. तू प्रवास वर्णनांचा मगाशी उल्लेख केला होतास, तुझ्या आवडती काही प्रवास वर्णन आहेत का? येस, तसं प्रवास वर्णनांमध्ये आता पु ल असे लेखक आहेत मराठीतले, की असा एक साहित्य प्रकार नाही ज्यामध्ये पुलंनी लेखन केलेलं नाही. त्यामुळं अपूर्वाई आहे, पूर्वरंग आहे, पु ल देशपांड्यांची पुस्तकं आहेत, ती खूप चांगली आहेत. पुलंची लिहिण्याची एक शैली आहे आणि नेहमीच म्हणजे पुलंचं लेखन कधी बोर नाही होत, मला तरी नाही झालं कधी. आणि दुसरी पुस्तकं मी वाचली ती मीना प्रभूंची. म्हणजे वाचनाची सुरुवात माझी प्रवास वर्णनांची मीना प्रभू मुळे झाली, त्यांच्यामुळे झाली. त्यामुळे शी इज व्हेरी स्पेशल टू मी. तो मीना प्रभूंची काही पुस्तकांची नावं मी सांगेन, की एक त्यांचं सगळ्यात पहिलं पुस्तक म्हणजे त्याआधी त्या डॉक्टर आहेत पेशानं, त्या भारतामध्ये होत्या, महाराष्ट्रात होत्या आणि लग्नानंतर त्यांनी त्या इंग्लंडमध्ये गेल्या आणि तिथं स्थायिक झाल्या. त्या बरीच वर्ष त्या तिथं आहेत. त्यामुळं मग त्यांनी सगळ्यात पहिलं पुस्तक लिहिलं ते लंडनवरती. तर त्या पुस्तकाचं नाव आहे माझं लंडन. आणि मग सगळ्या देशावरती फिरून अख्ख्या जगात त्यांनी फिरलेले. मग तुम्ही हे जर बघितलं, साऊथ अमेरिकेवरती त्यांचं पुस्तक आहे दक्षिण रंग म्हणून. माझं द बेस्ट म्हणजे फेवरेट पुस्तक आहे म्हणजे हे. आणि मलाही वाटतं की त्यांचं लिखाणातलं सगळ्यात भारी पुस्तक मी म्हंटलंय तर मग हे दक्षिण रंग मी म्हणेन. त्याच्या ह्याला चीनवरती त्यांनी लिहिलंय, चिनी माती त्या पुस्तकाचं नाव आहे. त्यांनी इजिप्त वरती लिहिलंय, त्या पुस्तकाचं नाव आहे इजिप्तायन. त्यांनी ग्रीक वरती लिहिलंय, त्याचं नाव आहे ग्रीकांजली. आणि तुर्कस्तान वरती आहे, त्याचं नाव आहे तुर्कनामा. अशी पुस्तकं, अनेक पुस्तकं आहेत मीनाताईंची वाचण्यासारखी, प्रवास वर्णन आहेत. थोडं मी डायव्हर्ट करून पुन्हा म्हणजे जो वडीलधाऱ्या माणूस म्हणून मी जो सांगतो मुलांना, तर मी थोडं आता तुम्हाला झापणार आहे.
फाउंडेशनला ऍडमिशन का घ्यायचं हे ब्राउशर तुम्ही आता बघताय, फेसबुक पण युट्यूब लाईव्ह करतोय, तिथं आपण लिंक पण टाकले फाउंडेशनचं ब्रोशर. तर ते ब्रोशर तुम्ही क्लिक करा, ते सेव्ह करा आणि फाउंडेशन कोर्स काय आपण त्याच्यामध्ये ते डिफाईन केले. होतं काय ना की व्यक्तिमत्व विकसन आणि करिअर निवडणं आणि देशप्रश्न समजून घेणं, पुस्तकाची आवड लावणं, या चांगल्या हेतून, या मुख्य हेतून आपण फाउंडेशन कोर्स सुरू करतो. मुलांच्या डोक्यामध्ये थोडं वेगळं असतं. काय होतं ना की बऱ्याच जणांचं आता फाउंडेशन पुढं UPSC करायची आहे, MPSC करायची आहे म्हणून फाउंडेशनला ऍडमिशन घेणारे पण विद्यार्थी असतात आणि अजून करिअर कोणतं निवडायचं हे ठरलेलं नाहीये, किंवा त्यांचं मग वेगळं ठरलेलं असतं की आपल्याला डॉक्टर व्हायचंय, लॉयर व्हायचंय, असं काहीतरी. अशी मुलं फाउंडेशनला ऍडमिशन घेतात. तर UPSC आणि MPSC करणार आहे म्हणून ती लोक ज्यावेळी फाउंडेशनला ऍडमिशन घेतात ना, त्यावेळी त्यांना ग्रंथोपजीवीच्या सेशन मध्ये त्यांना फक्त UPSC आणि MPSC ला लागणारी पुस्तकच गरजेचं असतं, त्यांना हवं असतं. त्यामुळे त्यांना दुसरी पुस्तकं नको असतात. आमच्या अनुभवावरून आम्ही हे सांगतो मुलांना की तुम्ही असं म्हणजे UPSC द्यायची आवड, विचार असणं, त्याचं एक ध्येय असणं ते चांगलंय, पण त्या गोष्टीचं ऑब्सेशन असणं फाउंडेशनच्या वयामध्ये म्हणजे 10वी-12वी मध्ये हे थोडं काळजीचं आहे असं मी म्हणेन. तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही अवांतर वाचनाकडे वळत नाही. तुम्हाला आता फक्त स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तकं, आता ती पुस्तकं थोडी रेफरन्स बुक टाईप्स आहे आणि ती पुस्तकं फक्त परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी डिझाईन केली. तुम्हाला वाचनाची कसलीही सवय नसताना तुम्ही जर थेट त्या पुस्तकं वाचायला गेलात तर तुम्ही लवकर बोर व्हाल. ती पुस्तकं एकतर कळणार नाहीत कारण की तुमची आधीची पार्श्वभूमी क्लिअर नसेल. ती पुस्तकं खूप मोठी असतात त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत पोहोचणार नाही. म्हणून मग काय होईल की एके ठिकाणी तुम्हाला असं एक स्वतःबद्दल डाऊट निर्माण होईल की मला हे जमेल का, UPSC मला जमेल का. त्यामुळं मग कुठेतरी स्पर्धा परीक्षांच्या निर्णयाचाच विचार करायचा का हा धोका इथे असू शकतो. म्हणून म्हणतोय की स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तकं वाचायचीच आहेत, पण अवांतर वाचनामुळे होणारे फायदे हे फक्त मानसिक समाधान, आंतरिक समाधान एवढंच नाहीये. या पुस्तकामधून तुम्हाला वाचनाची सवय लागते. या पुस्तकामधून तुम्ही 3-3, 4-4 तास बसून एका ठिकाणी अभ्यास करायची सवय लागते की जो पुढे UPSC ला, ही सवय UPSC चा अभ्यास करताना गरजेची आहे. आणि आणखी एक मी असं, आता मला बरं का मुलं बॅचला ज्यावेळी येतात आणि असं व्हॉट्सअपवरती मेसेज करत असतात, एके दिवशी असा एकाचा पॅनिक मेसेज एकदम की मुलगा होता तो की दादा गेले 6 म्हणजे लॉकडाऊन मध्येच, दादा गेले 6 महिने झाले मी NCERT ही पुस्तकं असतात, शालेय पाठ्यपुस्तकं आहेत ती वाचण्याचा आणि ती संपवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या नोट्स काढतोय, पण ती अजून काही संपलेली नाहीयेत आणि मला जाम टेन्शन आलंय, माझं वेळापत्रक त्यामुळे कोलमडतंय असं मला वाटतंय. मग मी म्हटलं की ठीक आहे हे बघावं. मी म्हटलं बाळा तुझं वय काय आणि तुझं अटेम्प्ट काय. तर तो म्हटलं मी 2024चा किंवा 2025चा देईल, अटेम्प्ट देणार. म्हटलं अरे बाळा 21 वर्ष आहे, 22, 23, 24 आणि 25 4 वर्ष तुझ्या हातात शिल्लक आहे आणि असं काय वेळापत्रक तयार केलंय की तू महिन्यांमध्ये तुला घाम फुटलाय. तर मग मी त्याला फोन करून समजावलं की अवांतर वाचन म्हणजे टाइमपास, हा जो तुमच्या डोक्यामध्ये विचार आहे तो दूर करा. अवांतर वाचन म्हणजे केवळ मनोरंजन असं नाहीये. अवांतर वाचनामुळं तुमचं UPSC साठी लागणारं जे अप्रत्यक्ष नॉलेज असतं ते तयार होतं. आता अरुण शौरी नावाचे लेखक आहेत, ते पत्रकार होते, भारतीय जनता पार्टीमध्ये काही काळ होते, ते नंतर पक्षातून बाहेर पडले. अरुण शौरींनी गव्हर्नन्स नावाचं पुस्तक लिहिले, ते इंग्रजीमध्ये आहे आणि त्याचा मराठी अनुवाद पण आहे, गव्हर्नन्स. आता गव्हर्नन्स हा पुस्तक ना तुम्हाला भारतीय प्रशासनाची एक रियालिटी किंवा एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करतं. आता या गव्हर्नन्स पुस्तक हे काही थेट UPSC ला उपयोग नाही पडणार आहे, पण ह्याच्यामधून तुम्ही भारतीय प्रशासन कसं चालतं हे जाणून घेता, की ज्याचा उपयोग हा पुढे UPSCच्या तयारी करताना येणारच आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे येणारच आहे. मीना प्रभूंची प्रवास वर्णन तुम्ही वाचता,
मीना प्रभू समजा इजिप्तमध्ये गेल्या आणि त्या इजिप्तायन लिहित आहेत. आता त्या पुस्तकामध्ये काय मी गेले, मग फोटो काढले, मग हे खाऊ खाल्ला, मग इकडे फिरले तिकडे फिरले असं नसतं. ते त्या चांगला इतिहास मांडतात त्या देशांचा, त्या देशातली सध्या राजकीय परिस्थिती काय आहे ते मांडतात, लोक जगतात कशी हे मांडतात, इजिप्तचा नकाशा काय आहे, त्याचं राजकारण काय आहे, इतर देशांशी त्यांचे काय संबंध आहेत, कुठलं जे प्रेक्षणीय स्थळ आहे त्याचा इतिहास काय, हे सगळं मीनाताई मांडतात. उद्या तुम्ही युपीएससीचा अभ्यास करत असताना ज्यावेळी इजिप्तमध्ये एका ठिकाणी बॉम्बस्फोट होता, दुर्दैवानं इजिप्त हा मुख्यतः निगेटिव्ह गोष्टींसाठीच फेमस असतो, म्हणजे ते अरब वर्ल्ड. जाता जाता सांगतो, अरब वर्ल्ड बद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल, म्हणजे अरब वर्ल्डचं राजकारण काय आहे, तर सुरुवात कुठून करावी हे राजकारण समजून घ्यायला खूप कॉम्प्लेक्स राजकारण आहे. अमेरिकेची CIA, रशिया, इकडून चायना, आपण काय फारसे मेडलिंग नाही म्हणता येणार, आपले फारसे आपण कुठंच मेडलिंग करत नाही, फॉर युअर इन्फॉर्मेशन. ते पुन्हा सांगायची गोष्ट आहे, आपण रिअल इंडिया इज समथिंग डिफरंट. काही पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की आपली आपलं फॉरेन पॉलिसी, आपण ज्यावेळी आपली गरज असेल त्यावेळी आपण नमती भूमिका घेतलेली नाहीये. भारत हा शांतिप्रिय देश आहे मान्य आहे, पण काय आपण शांत बसून हे नाही. तुम्ही बघितलं असेल रिसेंटली किंवा आधी पण इंदिरा गांधी म्हणा किंवा आताचं सरकार, सगळ्याच मुख्य प्राईम मिनिस्टर्सनी भारताची तेवढं दाखवून दिलेलं आहे ताकद. तर अरब राजकारण जर समजून घ्यायचं असेल तर धागे अरब जगाचे लेखिका आहेत त्या, मी त्यांचं नाव विसरतोय, गुगल केल्यावरती तुम्हाला मिळेल, पिवळं पुस्तक आहे कव्हर त्याचं, धागे अरब जगाचे हे पुस्तक आहे, ते वाचा तुम्ही. जर तुम्हाला मिडल ईस्टचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर वाचा. पूर्वल, एका तेल याने किंवा हा तेल नावाचा इतिहास हो. आहे, हे गिरीश कुबेर यांचं अरब जगतातलं तेलाचं जे साम्राज्य अरब जगताने उभं केलंय, हो, खास हो. करून सौदी अरेबियाने, त्याच्यासाठी गिरीश कुबेरांचं एका तेल याने किंवा तेल नावाचा हेही इतिहास पुस्तक, आहे, हो. किंवा अधर्म युद्ध नावाचं गिरीश कुबेरांचं पुस्तक आहे. खास करून अरब जगातलं आणि टेररिझम या सगळ्या घटनांचा जर माहिती जाणून घ्यायची असेल तर हे चांगली पुस्तक आहेत. बरोबर, बरोबर. तर म्हणून मी म्हणत होतो की ज्यावेळी मीना प्रभू असं इजिप्तवरती एखादं पुस्तक लिहितील, आणि जर समजा तुम्हाला युपीएससीची तयारी करत असताना इजिप्तच्या राजकारणाचा कुठला संदर्भ आला किंवा कुठलं काहीतरी एखाद्या ठिकाणी काहीतरी घडलं, दंगल घडली, असं काहीतरी, त्यावेळी तुम्हाला लगेचच लिंक लागतं की इजिप्तमध्ये काय सोशल कंडिशन आहे, तिथलं राजकारण कसं चालतं हे. त्यामुळं ही पुस्तकं आपलं एक ज्ञानाचं जाळं तयार करण्यासाठी आणि ते जाळं अधिक बळकट करण्यासाठी ही पुस्तकं काम करतात. कुठलंही पुस्तक वाया जात नाही, कुठलंही मिळवलेलं ज्ञान वाया जात नाही. एवढंच काय, मराठीचा शब्दसंग्रह, आपली मराठी सुधारायची असेल, भाषा समृद्ध करायची असेल, जितके जास्तीत शब्द तुमच्या डोळ्याखालून जातील तितकी भाषा तुमची समृद्ध होत जाईल. त्यामुळे मराठी समृद्ध करण्यासाठी, इंग्रजी समृद्ध करण्यासाठी, इंग्लिश कसं डेव्हलप करावं ह्याच्यावरती मी खूप वेळ बोलतो. एका बॅच वरती, एका मागच्या वर्षी मी खूप समजावून सांगितलं, म्हणजे मी स्वतः माझं इंग्लिश चांगलं करण्यासाठी काय काय केलं आणि त्याचा मला कसा कसा फायदा झाला. तर त्या गोष्टी, तुमचं इंग्लिश डेव्हलप होतं जे तुम्ही इंग्लिश पुस्तकं वाचायला लागतात. त्यामुळं युपीएससीचा अभ्यास, मला युपीएससी पुढे करायचंय म्हणून मी आता युपीएससी लाच लागणारी पुस्तकं वाचणार, हा अट्टहास असतो ना, हा कुठेतरी याचा विचार करा की आपण काय करतो. ओव्हर टू यू पूर्वल. येस. दुसरं असं की इंग्लिश काही कादंबऱ्या आहेत, त्यातली मला आवडणारी एक कादंबरी आहे, मला प्रचंड आवडते. म्हणजे मला जर कुणी विचारलं की तुझं सर्वात आवडती पुस्तकं कोणती, खरं तर हे प्रश्न फार ट्रिकी असतात. या प्रश्नांचं काही असं ठोस उत्तर नसतं की एकच पुस्तक मला आवडलं. कारण पुस्तकं, संगीत, मूवीज असं एक नसतं, अनेक असतात. तर त्यातलंच एक महत्वाचं नाव आहे, त्या लेखिकेचं नाव आहे आयन रँड. तर ही आयन रँडचं फाउंटन हेड नावाचं पुस्तक मला प्रचंड आवडतं. फाउंटन हेड याची पार्श्वभूमी अशी आहे की हा एक आर्किटेक्ट आहे चरित्रात, या कादंबरीचा जो नायक आहे हॉवर्ड रॉर्क नावाचा. तर तो हा आर्किटेक्ट आहे आणि अतिशय स्वतंत्र बुद्धीचा आणि स्वतंत्र प्रज्ञेचा आणि कुणाचाही ऐकून न घेणारा
आडमुठा नाही म्हणू शकत आपण, पण स्वतःच्या मतांवर ठाम असणारा असा हा नायक आहे. आणि म्हणजे तो रूढी परंपरा मानत नाही. ज्या काही समाजाने घालून दिलेल्या ज्या काही परंपरा आहेत, पायवाट आहे, ती पायवाट त्याला चालायची नाही. त्याला वेगळी वाट पकडायची आहे, त्याला वेगळं काहीतरी करायचंय. तर असा हा हार्डवेअर रॉक न्यूयॉर्क या शहरामध्ये त्याचा व्यवसाय सुरू करतो. आर्किटेक्ट असतो, बिल्डिंग डिझाईन करत असतो, वेगवेगळ्या बिल्डिंग बांधत असतो. आणि त्या काळात जे काही साधारण ढोबळमानाने जे काही शैली असते, गॉथिक शैली असेल, रोमन शैली असेल, बिल्डिंग त्या शैलीत बांधल्या जायच्या. तर याला त्या सगळ्या शैली झुगारून द्यायच्या आणि त्याला सतत असं वेगळंच काहीतरी अद्भुत अचाट उभं करायचंय. तर असा हा हार्डवेअर रॉक. आणि मग त्याच्या जीवनात त्याची कोणीतरी त्याच्या सारखीच विचार करणारी स्वतंत्र प्रज्ञेची आयुष्यात मुलगी कशी येते, त्याच्या आजूबाजूला त्याचे अर्थात असा आडमुठा किंवा असा वेगळा विचार करणारे लोक असले की शत्रू सुद्धा अनेक निर्माण होत असतात, किंवा वेगळा विचार करणारे लोक सुद्धा अनेक निर्माण होत असतात. आणि मग कसा रॉर्क आणि या बाकीच्या मंडळींमध्ये संघर्ष होतो, अशी ती कादंबरी फुलत जाते, वाढत जाते. भला मोठा ठोकळा आहे. माझ्याकडं आयन रँडची एक दुसरी एक कादंबरी आहे ॲटलास श्रग नावाची, ती सुद्धा अशीच आयन रँडने लिहिलेली, असाच एका रॉर्क सारखाच एक स्वतंत्र प्रज्ञेचा एक चरित्र नायक आहे, त्या नायकावर लिहिलेली कादंबरी ॲटलास श्रग. तर या कादंबऱ्या मी रेकमेंड करेल. इंग्लिश मध्ये ज्यांना वाचायला अवघड वाटत असेल त्यांच्यासाठी मराठीत अत्यंत सुंदर अनुवाद केलाय मुग्धा कर्णिक यांनी. मला वाटतं डायमंड पब्लिकेशनचं ते पब्लिकेशन आहे, डायमंड पब्लिकेशनचं ते पुस्तक आहे, फाउंटन हेड. नक्की वाचा. दुसरं असं की दुसरे काही महत्वाचे मराठीतली नावं मी सांगू इच्छितो की जी वाचलीच पाहिजे. थोडं इंग्लिश पुस्तकांचा विषय निघाला आहे म्हणून मी सांगतो. इंग्लिश मध्ये आता ते काय झालं, मी एकेकाळी आपलं स्वतंत्र नागरिक हे साप्ताहिक होतं मागच्या वर्षीपर्यंत, त्याची एडिशन आपण, तर त्याचा मी सहाय्यक संपादक होतो. आणि तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती लादेननं हल्ला केला, त्यावेळी मग अमेरिकेच्या जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी अफगाणिस्तान विरुद्ध, म्हणजे अफगाणिस्तानातल्या तालिबान विरुद्ध युद्ध सुरू केलं. आणि त्या म्हणजे अजूनपर्यंत चालू होतं. सगळ्यात पहिल्यांदा मग नंतर बराक ओबामांनी एक फायनली डिक्लेअर केलं की आता आम्ही युद्ध संपवतोय. मग ट्रम्प यांनी ते लष्कर मागे घ्यायला चालू केलं. आणि अगदी अलीकडे तुम्ही आता मी बातम्या वाचतोय की जो बायडन खरंच काहीतरी आता ते आपलं लष्कर मागं घेऊ पाहतायत आणि हे युद्ध संपवू पाहतायत आणि तालिबानशी चर्चा करतायत. तर मग तालिबानशी चर्चा करायची का, हा अजून पुन्हा वादाचा मुद्दा आहे. अशा वेळी मी माझं फेवरेट न्यूजचा बीट हा जागतिक बातम्यांचा होता. त्यामुळं अफगाणिस्तानवरती बरंच लिहायला झालं आणि अफगाणिस्तान समजून घेणं झालं. तर एक लेखक अफगाणिस्तानी ओरिजिनचा आहे, तो सध्या अमेरिकेत असतो, अमेरिका किंवा कॅनडा कुठेतरी असतो. खालेद हुसेनी नाव आहे त्यांचं. तर त्यांची 3 पुस्तकं वाचायचीच, म्हणजे खूप चांगली पुस्तकं. आता युपीएससी ज्यांना करायची आहे ना, मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही ही पुस्तकं वाचा, मग तुम्हाला अफगाणिस्तान कळणार आहे या पुस्तकांमधून. पहिलं आहे द काईट रनर. त्यानंतर दुसरं आहे अँड द माउंटेन्स इकोड, ECHOED, अँड द माउंटेन्स इकोड. तिसरं पुस्तक आहे अ थाउजंड स्प्लेंडेड सन. ठीक आहे. आणखी आता मला इथे प्रश्न दिसतोय की इंग्रजी पुस्तकांची नावं सांगा, म्हणून मी सांगतोय की वाचा मराठीमध्ये जे इंग्रजी. आता बघा बरं का की इंग्रजी ज्यांचं चांगल्या पद्धती, चांगल्या लेवलला आहे, चांगल्या पातळीला आहे, त्यांनी इंग्रजी ऑथर्स वाचले तरी चालतील मी असं म्हणेन. म्हणजे ते PG वुडहाऊस वगैरे असे लेखक. पण जे आता इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी वाचन सुरू करतात त्यांना मी म्हणेन की भारतीय लेखक की जे इंग्रजी भाषेत लिहितात त्यांची पुस्तकं वाचा. सगळ्यात प्रॉमिनंट उदाहरण घ्यायचं झालं तर सुधा मूर्ती.
खूप चांगलं लिहितात त्या. सुधा मूर्ती, आणि परत आता विषय त्याच्यावर निघतोय, सुधा मूर्तींची सगळी इंग्रजी पुस्तकं, आता सगळी जवळपास सगळी इंग्रजी पुस्तकं मराठीमध्ये भाषांतरी झालेली आहेत. लीना सोहोनी हे एक नाव आहे, प्राध्यापक लीना सोहोनी, त्या मराठीतल्या एक टॉपच्या हे अनुवादिका आहेत. त्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद मराठीमध्ये करतात. मला माहिती आहे की पूर्वला हे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादित केलेली पुस्तकं वाचायला आवडत नाहीत. पूर्वल म्हणतो की लेखकानं ज्या भाषेत पुस्तक लिहिले त्यानं ते त्याच भाषेत वाचावं. पण मला असं म्हणजे ही कॉन्फिडन्स आहे की पूर्वल म्हणेल तशा लीना सोहोनी त्याला अपवाद ठरू शकतील. लीना सोहोनींनी सुधा मूर्तींची पुस्तकं मराठीमध्ये ट्रान्सलेट केली आहेत आणि खूप चांगलं ट्रान्सलेशन जमलं. सुधा मूर्तींचं तुम्हाला जर मराठीत हवं असेल तर ती पुस्तकं अवेलेबल आहेत. इंग्लिश वाचायचं असेल तर ती वाचा. पुढे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, खूप चांगली पुस्तकं, म्हणजे खूप सोप्या शब्दात, खूप म्हणजे देशाबद्दल ज्या व्यक्तीला आत्मीयता होती, तळमळ होती, अशा व्यक्तीनं ती पुस्तकं लिहिलेली आहेत. एपीजे अब्दुल कलामांची पुस्तकं, कोणीतरी मला एक मागच्या आठवड्यात प्रश्न विचारला, दादा इंग्रजी सुधारण्यासाठी सोप्या भाषेतली इंग्रजी कुठली पुस्तकं असतील, तर माझ्या अनक्वेश्चनेबली माझ्या डोक्यात हे दोन विचार आले. अब्दुल कलाम आणि सुधा मूर्ती यांची पुस्तकं वाचा तुम्ही. देवदत्त पटनाईक आहेत, ते थोडं इंडियन संस्कृती, रामायण महाभारत याच्यावरती त्यांची पुस्तकं असतात, ती तुम्ही वाचू शकता, खूप चांगली आहेत. आता पुढचं एक नाव मी कॉन्ट्रोवर्शियल आहे पण ते घेतो, चेतन भगत, त्यांचं पण पुस्तकं चांगली असतात. म्हणजे आता मी आणि पूर्वल चांगली असतात. एक्झॅक्टली, म्हणजे मी आणि पूर्वल पुस्तकाचा ग्रंथोपजीवीचं सेशन घेताना आम्ही हे कटाक्षानं टाळतो की आम्ही तुम्हाला कुठलेही आमचे विचार जे लेखाबद्दल पुस्तकाबद्दल जे आमचे विचार आहेत आम्ही ते तुमच्यावरती लादत नाही की हे असंच आहे, ते घाणेरडच आहे, हे असंच आहे. आम्ही म्हणतो की हे पाप आहे तुम्हाला असा एखाद्या पुस्तक वाचण्यासाठी डायव्हर्ट करणं की हेच वाचा, तो असाच लिहितो, तो तसाच लिहितो. ही इमेज तुम्ही स्वतः निर्णय घ्यायचा आहे, तुम्ही स्वतःचं डोकं वापरायचंय. इथे चाणक्यमध्ये स्वतंत्र बुद्धीनं विचार, सर स्वतः म्हणतात की प्रत्येकानं ज्याचा त्याचा निर्णय स्वतः घ्यायचा. त्यामुळं इंग्रजीमध्ये हे ऑथर्स आहेत, तुम्ही ते वाचू शकता. पूर्वल युट्यूबवरती एक प्रश्न विचारलाय, आपल्या दोघांना येतो, तर आपलं फेवरेट पुस्तक कुठलं? म्हणजे आता माझा मग हा प्रश्न तुला राहील की तुझं फेवरेट पुस्तक. अनेक आहेत. मी मगाशीच म्हटलं की हा फारच क्लिशे क्वेश्चन आहे की एक असं काही नसतं पुस्तकांच्या बाबतीत की एकच आवडतो असं काही नसतं. जसं आपण मोठे होत जातो तसं आपल्याला आपला आवडणारं पुस्तक पण बदलत जातं. खूप लहान असताना मला आठवतंय, मी भारा भागवतांचं भुताळलेलं जहाज का झपाटलेलं जहाज असं काहीतरी नावाचं पुस्तक होतं. मला फार आवडलं ते पुस्तक, कारण ते वय होतं 6वी 5वी 6वीत असताना तशी पुस्तकं आवडतात. लहान असताना साने गुरुजींचं स्वर्गीय ठेवा नावाचं एक सुंदर पुस्तक आहे, अजूनही आवडतं ते पुस्तक. छोटंसं पुस्तक आहे, ते पुस्तक मला आवडतं किंवा आठवतंय मला अजूनही की ते अजूनही मला ती स्टोरी आठवते व्यवस्थित. त्या पुस्तकातली ती कादंबरीची कथेतली ती थीम आठवते अजूनही. तसं मी मगाशी म्हटलं कोलकाता गंगा हे अत्यंत सुंदर पुस्तक आहे, आवडतं पुस्तक आहे. मी मगाशी फाउंटन हेड सांगितलं, आवडतं पुस्तक आहे. अगदी 3 महिन्यापूर्वी वाचलेलं 7 पाटील फुलं वृत्तांत, मला असं वाटतं की हा आता नेक्स्ट मैलाचा दगड कुठला असेल तर 7 पाटील फुलं वृत्तांत आहे मराठी साहित्यातला. आता 3 महिन्यापूर्वी वाचलंय आणि ते मला अगेन म्हणजे ते लिस्टवर वरचं आलंय. आणि थोडस विचित्र वाटेल पण मला हॅरी पॉटर प्रचंड आवडतं. म्हणजे मी हॅरी पॉटर जितक्या वेळा वाचलंय तितक्या वेळा मी दुसरं कुठलंच पुस्तक वाचलं नाहीये. अजूनही मला कंटाळा आला की मी हॅरी पॉटर घेऊन बसतो. कोणतंही हॅरी पॉटर मूवी पेक्षा मला हॅरी पॉटर पुस्तक वाचायला जास्त आवडतं. मला असं वाटतं हॅरी पॉटर हे आपल्या जनरेशन मधलं क्लासिक आहे. त्याला तोड नाही हॅरी पॉटरला. जितकं मला महाभारत आवडतं तितकंच मला हॅरी पॉटर सुद्धा आवडतं. हॅरी पॉटर मधलं अगदी मी 5व्या पुस्तकातनं 6व्या पुस्तकावर जाऊ शकतो, 6व्यातनं 1ल्या पुस्तकावर जाऊ शकतो. आणि जे के रोलिंग नावाच्या ह्या अचाट बाईने जे काही गुंफलंय ते इतकं अद्भुत आहे, इतकं अनाकलनीय आहे की ती आपण विचार नाही करू शकत. ते कल्पनेच्या पलीकडे आहे. तिने उभं केलेलं ते सगळं जादूचं जग आहे. त्या हॅरी पॉटर हे बहुधा पहिल्या 5 येऊ शकतं. अर्थात मी मगाशी जितकी नावं सांगितली ते 5 कधी झाली असतील
पण हॅरी पॉटर इज वन ऑफ देम. नंतर आवडत्या पुस्तकांमध्ये मग तुंबाडचे खोत आहे सिरना पेंटसेनचं, हे अत्यंत सुंदर पुस्तक आहे, वाचलं पाहिजे असं आहे. चार्ल्स डिकन्सचं टेल ऑफ टू सिटीज नावाचं पुस्तक आहे. चार्ल्स डिकन्स हा एक इंग्लिश लेखक होता आणि त्याने टेल ऑफ टू सिटीज नावाचं पुस्तक, कादंबरी लिहिली, नॉवेल. ती बहुधा असेलही माझ्याकडे आता. येस आहे, एक मिनिट. येस, हे टेल ऑफ टू सिटीज. पॅरिस आणि इंग्लंड, लंडन मध्ये या दोन शहरात घडणारी ही स्टोरी आहे. खास करून फ्रेंच रिव्हॉल्युशन 1798 साली जे काही फ्रेंच रिव्हॉल्युशन झालं, त्या फ्रेंच रिव्हॉल्युशनच्या काळात पॅरिस म्हणजे फ्रान्स मधलं पॅरिस आणि इंग्लंड मधलं लंडन या दोन शहरात घडणारी ही एक कथा आहे, स्टोरी लाईन आहे. हे सुद्धा एक आवडतं पुस्तक आहे. प्राईड आणि प्रिज्युडाइस नावाचं जेन ऑस्टिनचं एक सुंदर पुस्तक आहे. ते पुस्तक सुद्धा मला आवडतं. असे अनेक पुस्तक आहेत, एक पुस्तक म्हणून सांगता नाही येणार मराठीतले. अगेन अस्वस्थ दशकाची डायरी हे सुद्धा पुस्तक मला प्रचंड आवडतं. 1975-76 पासून म्हणजे आणीबाणी ते 1985 असा एक 10 वर्षांचा जो काही कालखंड सरांनी मांडलाय तो अद्भुत आहे आणि त्यातून एक वेगळीच इन्साइट मिळत जाते. अगेन एक पुस्तक आहे ग प्र प्रधानांचं, साता उत्तराची कहाणी नावाचं, सुद्धा मला प्रचंड आवडतं. 7 मित्र आहेत आणि प्रत्येकाची एक एक विचारधारा आहे. एक जण गांधीवादी आहे, एक जण कम्युनिस्ट आहे, एक जण समाजवादी आहे, एक जण हिंदुत्ववादी आहे, एक जण एक जण काय थोडासा आपण म्हणूयात काँग्रेसवादी आहे. असे प्रत्येकाच्या काही ना काही विचारधारा आहेत 7 मित्रांच्या, अगदी जवळचे मित्र आहेत ते. आणि ते एकमेकांना पत्रातून त्या देशात काय काय घडत जात आहे 1947 पासून ते 1980 या कालखंडात, 1940 म्हणत आपण, त्या या 40 वर्षात काय काय देशात घडामोडी घडत जातात याबद्दल त्यांना काय काय मत आहे त्यांची त्या पर्स्पेक्टिव्हने, म्हणजे गांधीवादी पर्स्पेक्टिव्हने त्या मित्राला काय वाटतंय त्या घटनेकडे, तो कशा दृष्टिकोनातून गांधीवादी भूमिकेतून कसा बघतोय, त्यावर बाकीच्यांची काय मत आहेत, असं ते एकमेकांना पत्रातून सांगतात आणि स्टोरी पुढे सरकत जाते. आणि एक जण असा आहे गोखले नावाचा, की तो मित्र या 6 आणि एक 7वा गोखले, त्याला कोणतीच विचारधारा नाहीये. सगळे त्या सगळे 6 मित्र त्याच्याकडे त्यांची मतं मांडतात आणि हा फक्त ऐकून घेतोय सगळ्यांचं, त्याचं स्वतःचं काही मत तो बनवत नाहीये. अशी ती स्टोरी फुलत जाते 1980 सालापर्यंत ती. तर ते साता उत्तराची कहाणी सुद्धा एक आवडतं पुस्तक आहे माझं. इरावती कर्व्यांचं युगांत नावाचं पुस्तक आहे. युगांत ही महाभारतातले जे कॅरेक्टर्स आहेत वेगवेगळे, अर्जुन, द्रौपदी, भीष्म, कृष्ण, युधिष्ठिर, दुर्योधन, या सर्व भीम, या सर्व कॅरेक्टर्सवर इरावती कर्वेंनी प्रत्येक कॅरेक्टरवर एक एक सुंदर लेख लिहिलेला आहे आणि एक महाभारताविषयीची वेगळीच इन्साइट आपल्याला मिळते. अर्थात त्याआधी आपल्याला हे पुस्तक वाचण्याआधी महाभारताची थीम माहिती असणं गरजेचं आहे. दुर्गाबाईंचं तसंच व्यास पर्व आहे, अगेन तेच सेम तसंच वेगवेगळे कॅरेक्टर्स घेऊन त्या कॅरेक्टर्सवर दुर्गाबाईंनी लिहिलंय. तसंच व्यासांचं शिल्प नावाचं कुरुंदकरांचं पुस्तक आहे. तर मला एक पुस्तक असं आवडत नाही, तर लेखक म्हणून मग मला कुरुंदकर आवडतात, इरावती कर्वे आवडतात, जे.के. रोलिंग आवडते, चार्ल्स डिकन्स आवडतो. ही लाईन्स म्हणजे ही लिस्ट संपणार नाही, त्यामुळे एक असं काही सांगता नाही येत पुस्तकाचं नाव. आणि वाचताना जाणवत राहील वाचणाऱ्याला, ज्यावेळेस आपण या प्रवासात जाऊ त्यावेळेस कळत जाईल की असं काही नसतं आवडण्याचं. नक्कीच. आणि हे सर्वच बाबतीत लागू होतं माझ्या तर. पुस्तक वाचून मुलीपर्यंत एक सोडत नाही. कारण प्रत्येक पुस्तकात म्हणजे त्या मुंबई पुणे मुंबई कुणी बघितलं असेल तर तो म्हणतो सुद्धा की कुणाचं नाक आवडतं, कुणाचे डोळे आवडतात. तसंच पुस्तकाचं सुद्धा असतं. प्रत्येकाचे एक वैशिष्ट्य असतात आणि ते आपल्याला आवडत राहतात. बर, आता थोडं बरं का मराठीच्या आपण
म्हणजे आता परत वाचनाची सवय. एक प्रश्न आलाय, 1857च्या उठावावर काही पुस्तक आहे का विचारलाय. तर 1857च्या उठावावर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक तर आहेच, म्हणजे रिकमेंड करेलच. मॉडर्न इंडियन हिस्ट्री वाचताना असं काही खास वेगळं पुस्तक दुसरं नाही. मग मॉडर्न इंडियन हिस्ट्री वाचताना काही पुस्तकांमधून 1857च्या उठावाबद्दल माहिती येत जाते. पण काही एक फक्त 1857चा उठाव म्हणून असेल तर मग स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पुस्तक मी रिकमेंड करेल. प्लीज कंटिन्यू. पूर्वल, काही प्रश्नांची मी उत्तर देतो. इथं अथर्वचा प्रश्न आहे की इंग्लिश डेव्हलपमेंट कशी केली आहे थोडक्यात सांगा. अथर्व, हा विषय वेगळा या सत्राचा. तू नंतर माझा नंबर घे, मग आपण फोनवरती बोलू. त्यामुळे तो तिथं त्यावेळी मी तुला ते सविस्तर सांगेल. त्यानंतर वैभव म्हणतोय की सर बुक्सची लिस्ट ग्रुपवर टाका. तर वैभव, आपण जो फाउंडेशन मध्ये ज्यांना ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे किंवा ज्यांनी घेतले अशांचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवरती मी ती लिस्ट टाकतो. म्हणजे ग्रंथोपजीवी सेशन घेताना काही पुस्तकांची कव्हर, म्हणजे मी ती पुस्तकं वाचावीत अशी कव्हर करून त्याची एक PDF कॉपी बनवली. त्यात एक 90 ते 100 पुस्तकांची कव्हर आहेत. तर ती लिस्ट मिळेल तुम्हाला पुढे. ओके, आता मी थोडं ज्यांना पुस्तकं नव्यानं वाचायची सुरुवात करायची आहे यांच्याबद्दल मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही शक्यतो कथा प्रकार आधी वाचायला सुरुवात करा. कादंबरी आणि कथा या दोन्हीमध्ये काय फरक असतो? एक जाडजूड पुस्तक जर असेल तर कादंबरी अगदी पहिल्या पानापासून सुरू होते आणि ती शेवटपर्यंत एकच कथा असते. वेगवेगळी पात्र, अनेक सारी पात्र असतात आणि एकच कथा एका पुस्तकात संपते. कथेचं तसं नसतं. मग काय की एक समजा 150 पानी पुस्तक असेल तर 15-20 पानानंतर प्रत्येक कथा बदलत जाते. म्हणून मग ज्यांचा असा प्रॉब्लेम असतो ना की पुस्तक हातात घेतलं आणि पुढे कंटिन्यू करताना ते सुटून गेलं, मग इच्छा नाही झाली, मग अशांनी कथा वाचा. बसलात तुम्ही 20-30 पानं वाचली, ती कथा वाचून संपली आणि तेवढं झालं, ठीक आहे, मग तुमचं काही बिघडलं नाही. मग समजा अजून 2-4 दिवसांनी ते पुस्तक परत घेतलं, पुढची कथा वाचली. त्यामुळं जे पुस्तक असं कंपार्टमेंट मध्ये डिवाइड केलेलं आहे म्हणजे कथा प्रकारातली पुस्तकं अशी वाचा. आता कोणती पुस्तकं वाचायची? तर मराठीमध्ये जर असं कथा प्रकारामध्ये कोण लिहितं तर एक नंबरला माझ्यासाठी मी ठेवीन, किंवा त्यांची पुस्तकं मी जरा जास्ती वाचली आहेत म्हणून मी म्हणेन, तर ते आहेत G.A. कुलकर्णी. GAंच्या कथा खूप फेमस आहेत. त्यांच्या पुस्तकांची नावं मी सांगतो. एक रमल खुना नावाचं पुस्तक आहे, खूप चांगलं पुस्तक आहे. पिंगळावेळ, रक्तचंदन एक आहे, डोह काळीमा किंवा सांज सकून, अशी अनेक पुस्तकं आहेत त्यांची, G.A. कुलकर्णींची. आणि G.A. कुलकर्णी एखादी कथा लिहिताना आपण G.A.नी केलेला रिसर्च बघून असं थक्क व्हायला होतं की एखादा माणूस इतका डीप मध्ये कसा कुठल्या परिस्थितीचा जाऊन खोलात जाऊन अभ्यास करू शकतो. म्हणजे प्रत्येक कथा वाचत असताना असं वाटतं की G.A. हे वातावरण स्वतः अनुभवल्याशिवाय G.A. लिहूच शकत नाही इतक्या डीप मध्ये. तर G.A.चं हे लेखन कौशल्य आणि त्यांचा तेवढा रिसर्च आहे प्रत्येक कथेमागे. त्यामुळे मी जे सांगितलेलं पुस्तक आहे, कुठलंही पुस्तक G.A.चं काढा आणि ते वाचा, तर तुम्हाला ते आवडेल. पुढे थोडं मनोरंजनात्मक आपण जे म्हटलंय, तर पु ल देशपांड्यांचं तुम्हाला जर पुस्तकं वाचायचं असेल तर मी आधी म्हणेन, पु ल तुम्हाला जर नवीन असतील तर तुम्ही पुलंच्या युट्यूबवरती अनेक व्हिडिओज आहेत, तर आधी त्या बघा. पुलन बोलतात कसे, त्यांचे जोक कोणत्या प्रकारचे असतील. अर्थात मी हे का सांगतोय की बऱ्याच जणांना पुस्तकापेक्षा व्हिडिओ बघणं हे चांगलं वाटतं. तर पुलंचे व्हिडिओ बघा आणि नंतर पुस्तक हातात घेतलं तरी चालेल. पुन्हा आणखी एक पुढचा तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही फास्टर फेने अमेय वाघचा मूवी बघितला असेल. एक्झॅक्टली, भारा भागवत यांनी फास्टर फेने तयार केलेला हिरो आहे, आपला देशी हिरो आहे तो, देसी. त्यामुळं भारा भागवतांनी लिहिलेली फास्टर फेनेची पुस्तकं खूप सारी आहेत, ती वाचा तुम्ही. त्याच्यामध्ये मग फास्टर फेने कुठल्या साहस कथा करतो आणि काय काय पुढे होत जातं, गमती जमती, ते भारा भागवतांनी खूप चांगल्या पद्धतीनं मांडलंय. पुढं मग दिलीप प्रभावळकर येतात, तर ते स्वतः ऍक्टर आहेत.
खूप दिग्गज ऍक्टर आहेत. त्यांचं बोके सात बांडे नावाची सिरीज खूप चांगली आहे. अशीच आहे पुन्हा त्यांचं जे फास्टर फेणे आहे तसं मग बोक्या सात बांडे ते एक कॅरेक्टर घेऊन मग दिलीप प्रभावळकरांनी पुस्तके लिहिली. तर मघापासून माझ्या डोक्यामध्ये एक फिरत राहते, थोडा काव्य प्रकार मिस होतोय. हे सगळं झालं गद्य. आता पद्य. तर कविता वाचनाची आवड असणं हे एक थोडं म्हणजे कसं आहे ना की वाचणारे जे असतात ना, जे म्हणतात स्वतःला की आम्ही वाचतो, त्यांच्या बाबतीत सुद्धा असं होतं की ते फारसे कविता वाचत नाहीत. मग तर मग ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे ना, मी तर म्हणतो की तुम्ही एक ट्राय द्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही कवितांची पुस्तकं वाचू शकता. खूप सारे चांगले चांगले माझ्या फेवरेट कवीपासून मी सुरू करतो म्हणजे सांगतो ते म्हणजे बाभ बोरकर. बोरकरांच्या कविता खूप चांगले, जरा समजायला अवघड आहेत, पण कवी ग्रेस त्यांनी ज्या कविता केल्या त्याच्या इतक्या ह्या अवघड नाहीये. प्रेम कवी म्हणून बाभ बोरकरांना ओळखतात. तुम्हाला जर बाभ बोरकरांची ओळख त्यांच्या पुस्तकांपेक्षा अजून थोडं सोप्या पद्धतीनं करून घ्यायची असेल तर सलील कुलकर्णी मराठीमध्ये एक मला असं वाटतं की त्यांची किंमत अजून आपल्याला कळलेली नाहीये किंवा बऱ्याच जणांना सलील कुलकर्णी माहितच नसते. एक संगीतकार आहेत, स्वतः गायक आहेत. सलील कुलकर्णींनी कंपोज केलेली गाणी खूप सुंदर असतात ऐकण्यासाठी. सलील कुलकर्णींनी बाभ बोरकरांच्या कवितेवर युट्यूब वरती एक सिरीज केली आहे, कवितेचे गाणे होताना. तुम्ही ह्या सिरीजचं नावच आहे कवितेचे गाणे होताना. तर यामध्ये काय त्यांनी त्या कविता एक्सप्लेन केलेत आणि चाल लावून दिलेत. मी का म्हणतोय, तुम्ही हे ज्यावेळी सलील कुलकर्णी ते सगळे एपिसोड बघून संपवता त्यावेळी आपल्याला ऍक्च्युअल बाभ बोरकरांच्या कविता वाचायला आवडतात. मग ह्याच्यात पद्मा गोळे आहेत, शांता शेळके आहेत, आपल्या बहिणाबाई आहेत, त्यानंतर सुरेश भट आहेत आणि हे सगळे कवी आहेत. तुम्ही वाचा कविता आणि तुम्हाला कवीच्या बाबतीत माझा असा अनुभव आहे की सगळे आवडत नाहीत, एखादा दुसराच कवी आवडतो. म्हणजे अगदीच तुम्ही प्रगल्भ पुढे वाचत गेला आणि तुम्हाला प्रत्येक कवी त्याच्या स्वभावानुसार ओळखता आला तर मला वाटतं की तुम्ही सगळ्या कविता तेवढ्याच तन्मयतेनं ऐकाल. कवितांचा विषय येस अगदीच क्लासिक एक्झाम्पल म्हणावं लागेल. त्याला आपली मराठी भाषा सुधारवायची आणि ज्याला कवितेमध्ये इंटरेस्ट आहे त्याने त्याच्यासाठी तुकारामांची गाथा हा सर्वात पहिली सुरुवात आहे. भाषा आणि स्वतःची कविता जर एखादा कोणी लिहित असेल, त्याला जर आपली कविते लेखनात जर सुधारणा करायच्या असतील तर तुकारामांची गाथा हा एक उत्तम ऑप्शन आहे. अगदी. जाताना कवितेचा विषय निघालाय म्हणून मी तुम्हाला सांगतो, सुनीताबाई या एक बाई आहेत, त्या फेमस आहेत मराठीमध्ये, त्यांना सुनीताबाईच म्हणतात. तर त्या सुनीताबाई कोण आहेत? पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या बायको, म्हणजे यांच्या मिसेस, यांच्या पत्नी आहेत. पण ही त्यांची ओळख एवढीच नाही, त्या स्वतः लेखिका आहेत. त्या स्वतः सूत्रसंचालन खूप चांगल्या करायच्या. तर सुनीता देशपांड्यांच्या 2 व्हिडिओ आहेत युट्यूब वरती. तुम्ही काव्य वाचन मला एकदा एक वर्ष 1.5 वर्षापूर्वी मी तुला सांगतो की आपल्या एका कोऑर्डिनेटरचा फोन आला, बॅच कोऑर्डिनेटरचा, की दादा आमच्या गरवारे कॉलेजमध्ये काव्य वाचन ठेवलंय, तर तू येशील का आणि तुला ते काव्य वाचन जमेल का? तर ते आपल्या दोघांमध्ये तुला ते चांगलं जमतं हे मलाही माहिती, पण मी त्यावेळी अगदी हातवर केले. म्हटलं सुनीताबाई कशा काव्य वाचन करतात, मी तिला जिनं मला विचारलं हे मी तिला ती लिंक पाठवली. म्हटलं तू एकदा शांत बसून सुनीताबाईंचं काव्य वाचन ऐक. म्हटलं ते बघ, त्यांच्या चेहऱ्याकडे बघ, त्यांचा आवाज बघ, त्यातला चढ उतार बघ आणि त्यानंतर मग तू मला सांग की मी तुझ्या वर्गामध्ये येऊन काव्य वाचन करावं का. एकतर मला ते जमत नाही आणि असं तर म्हणजे जमणंच शक्य नाही. प्रेमात पडतो आपण सुनीताबाईंच्या पण आणि त्यांनी वाचलेल्या कवितेच्या. खरंच ऐकावं असं हे मी सांगतो. कविता म्हटली सुनीताबाईंनी. हो यस, बोरकरांच्या पण कविता म्हटलेत, पद्मा गोळेंच्या कविता. आताशा मी इथे नसतेच मुळी, पद्मा गोळेंची पूर्वल तू ऐकली असेल, खूप सुंदर कविता आहे ती. पुढे ओव्हर टू यू पूर्वल. येस, दुसरं असं माहितीपर पुस्तकांवर मी येणार आहे आता. काही आता इथं आपल्या इथं फाउंडेशनचे काही विद्यार्थी ज्यांना पुढं
युपीएससी मध्ये म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करायचं. तर ब्रॉड नॉलेज असणं गरजेचं असतं, म्हणून माहितीपर पुस्तकांची सवय असणं गरजेचं आहे. वाचलेलं गरजेचं आहे. आधीच आता फाउंडेशनच्या 17-18 वर्ष वय असलेल्या मुलांचं अजून 2-3 वर्ष हातात आहेत, तर त्यांनी काही पुस्तकं नक्कीच वाचले पाहिजे. त्यातलं एक महत्वाचं नाव आहे अच्युत गोडबोले. अच्युत गोडबोलेंनी सुद्धा भरपूर विषयांवर लिहिलं, माहितीपर लिहिलं. एक प्रकारे ते मराठीतले विकिपीडिया असं म्हणूयात आपण. त्यांचं किमयागार नावाचं पुस्तक आहे, जे विज्ञान या विषयावर डेडिकेट केलेलं पुस्तक आहे. अच्युत गोडबोलेंनी झपूर्झा नावाचे पुस्तक हे खास पुस्तकांवर लिहिलंय, पुस्तकं कशी वाचावीत किंवा वेगवेगळ्या लेखकांची माहिती झपूर्झामध्ये अच्युत गोडबोले देतात. नंतर अच्युत गोडबोलेंनी मूवीजवर पुस्तकं लिहिली आहेत. अच्युत गोडबोलेंनी शास्त्रीय संगीतावर पुस्तकं लिहिली आहेत. अच्युत गोडबोलेंनी बोर्ड रूम नावाचं, म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांची स्थापना कशी झाली, गुगल आणि अमेझॉन आपण बघतोय, या कंपन्या कशा उदयाला आल्या, कशा मोठ्या झाल्या, यावर अच्युत गोडबोलेंनी लिहिलंय. परत तिथंच अच्युत गोडबोलेंचं मुसाफिर नावाचं आत्मचरित्र आहे, की अच्युत गोडबोले माणूस कसा तयार होत गेला. तर हे एक महत्वाचं माहितीपर पुस्तकांमध्ये मी नाव घेईन. दुसरं महत्वाचं अतुल कहाते हे एक नाव तेवढं प्रसिद्ध अच्युत आहे. गोडबोलेंसोबत अतुल कहाते यांनी सुद्धा बरीच पुस्तकं एकत्र लिहिली आहेत दोघांनी मिळून. मला वाटतं गुलामगिरी नावाचं त्यांचं पुस्तक आहे, गुलामांचा इतिहास कसा होता, या दोघांनी एकत्र लिहिलं हे पुस्तक. नंतर महत्वाचं पुस्तक मी म्हणेन अर्थात नावाचं, अच्युत गोडबोलेंचं, की इकॉनॉमी, ज्याला इकॉनॉमी हा अत्यंत रटाळ ज्याला वाटत असेल आणि ज्याला स्वतःमध्ये अर्थशास्त्राबद्दल इंटरेस्ट निर्माण करून घ्यायचा असेल, तर त्याच्यासाठी अर्थात हे एक छान पुस्तक आहे. बेसिक नॉलेज इकॉनॉमीचं एक बेसिक नॉलेज जर हवं असेल, की एक चांगली सुरुवात म्हणून अर्थात पुस्तक आपण वाचू शकतो. की पैसा म्हणजे काय, पैसा कसा तयार झाला, पैशाचा काय इतिहास आहे, वेगवेगळे अर्थशास्त्रज्ञ ज्यांना नोबेल पारितोषिकांनी सन्मानित केलं गेलं, त्यांच्याबद्दलची काही माहिती, असं हे पुस्तक सुंदर कव्हर केलंय. आणि अच्युत गोडबोलेंची ती खासियत आहे, अच्युत गोडबोले वेगवेगळे किस्से सांगतात. उदाहरणार्थ न्यूटन हा इंग्लंडच्या संसदेचा सदस्य राहून गेलाय 5 वर्ष. हे आपल्याला माहित नसतं की इंग्लंडचा खासदार, म्हणजे एक प्रकारे न्यूटन हा एकेकाळी खासदार सुद्धा होता. हे आपल्याला माहित नसतं. आईन्स्टाईन हा म्हणजे आईन्स्टाईन हा इतर विषयांमध्ये अत्यंत ढवगोळा होता, याचा काही उपयोग नाही, असा आईन्स्टाईन मॅथमॅटिक्सचा जिनियस होता. तर किमयागार मध्ये म्हणा किंवा अर्थात मध्ये म्हणा किंवा इतरही दुसऱ्या पुस्तकांमध्ये अच्युत गोडबोलेंच्या, त्यांनी असे छान किस्से सांगितलेत की त्यामुळे रंजकता वाढते, नवीन माहिती येत राहते. मी मगाशी कुरूंकरांचं नाव तर सांगितलंच. दुसरं असं की ते नाव का विसरतो अचानक, संपादक महाराष्ट्र टाइम्सचे गोविंद तळवळकर. येस, गोविंद तळवळकर. गोविंद तळवळकरांची, अरुण टिकेकर पण तेवढंच नाव घ्यावं लागेल. अरुण टिकेकरांचं अक्षरनिष्ठांची मांदियाळी नावाचं सुद्धा एक सुंदर पुस्तक आहे. माझं आवडतं पुस्तक आहे. अगेन मगाशी विचारलं की आवडतं पुस्तकांमध्ये, तर हे सुद्धा अक्षरनिष्ठांची मांदियाळी, हे सुद्धा फार सुंदर पुस्तक आहे अरुण टिकेकरांचं. तर मी गोविंद तळवळकरांबद्दल बोलत होतो की तळवळकरांनी रशियन इतिहासावर पुस्तकं लिहिली 4 खंडांमध्ये. माझ्याकडे आहेत 4 खंड आता, मागं बघू शकतो. तर म्हणजे रशियन राज्यक्रांती कशी झाली, त्याची पार्श्वभूमी काय होती, ते 1917 साली जी ऑक्टोबर 1917 मध्ये रशियन क्रांती झाली, तिथून जी रशियाचा इतिहास सुरू होतो, तो 4 खंडांमध्ये तळवळकर 1991 मध्ये ज्यावेळेस USSR चे विघटन झालं आणि रशिया फुटला, विभाजन झालं, तिथपर्यंतचा इतिहास तळवळकर मांडतात. अगेन तळवळकरांनी सत्तांतर नावाचे 3 खंडांमध्ये पुस्तकं लिहिली. 4 खंडांमध्ये पुस्तकं लिहिली. सत्तांतर म्हणजे भारताच्या नेमका ब्रिटिश भारतातून कसे गेले, याचा जो काही इतिहास आहे तो 4 खंडांमध्ये लिहिलाय तळवळकरांनी. तळवळकरांनी पुस्तकांवर सुद्धा पुस्तकं लिहिली. सौरभ नावाचं त्यांचं एक सुंदर पुस्तक आहे. तळवळकर आपल्याला वेगवेगळे जे साप्ताहिक आहेत, इकॉनॉमिक्स असेल, टाइम्स असेल,
विकलीज आहेत काही, या महत्वाच्या साप्ताहिकांच्या बद्दल माहिती देतात तळवळकर. म्हणजे तळवळकरांनी सुद्धा अगेन असा एकही विषय नाही की जो तळवळकरांनी सोडला असेल मराठी भाषेतला. तर तळवळकर हे गोविंद तळवळकर हे महाराष्ट्र टाइम्सचे जवळपास 35 वर्ष संपादक होते. आणि त्या काळात त्यांनी महाराष्ट्र टाइम्सला एका उंचीवर नेऊन ठेवलं. खूप महत्वाचे लेखक होते गोविंद तळवळकर. तळवळकरांनी यशवंतराव चव्हाणांवर सुद्धा चरित्र लिहिलंय. जे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान राहून गेलेत, त्यांचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत असे यशवंतराव चव्हाण. त्या यशवंतराव चव्हाणांचं सुंदर चरित्र तळवळकरांनी लिहिलंय, ते सुद्धा वाचायला हरकत नाही. माहितीपर पुस्तकांनंतर मी जाईन आता. पूर्वल, 2 प्रश्न माझ्यासाठी आहेत युट्यूब वरती हेमंत राऊत यांनी विचारलेले मला दिसत आहेत तिथे. तर त्यांचा पहिला प्रश्न आहे की मोटिवेटेड स्वतःला ठेवण्यासाठी अशी कुठली पुस्तकं आहेत का? तर माझं हे एक उदाहरण आहे. मी बरीचशी अशी पुस्तकं वाचलेत, ती पुन्हा अगेन सेल्फ हेल्प कॅटेगरीमध्ये शक्यतो ती मोडतात. तर त्यांना माझा हा सल्ला राहील की शक्यतो ना अशी मोठ्या लोकांची आत्मचरित्र जर आपण वाचली तर भले ते वेगळ्या क्षेत्रातले असू दे, त्यांनी वेगळ्या कुठल्या तरी भलत्याच क्षेत्रामध्ये आपल्या ज्याचा संबंध नाही अशात काम केलेलं असो, अशा लोकांची आत्मचरित्र वाचावीत. ते अगदी गांधीजींच्या आत्मचरित्रापासून माझे सत्याचे प्रयोग किंवा माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ ह्या पुस्तकापासून इतर अनेक पुस्तकं आहेत. जर सांगायचं झालं तर गेटिंग थिंग्स डन हे एक चांगलं पुस्तक आहे. म्हणजे सिद्धार्थ दादा धर्माधिकारी सर या सगळ्यांनी वाचायला सांगितलं म्हणून मी आता ते वाचतोय सध्या. गेटिंग थिंग्स डन हे एक पुस्तक आहे. त्यानंतर अगेन मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की ॲटॉमिक हॅबिट, तर त्यातनं आपण आपल्या सवयी जर बदलू शकलो तर त्याच्यामध्ये ते येऊ शकेल की मोटिवेटेड स्वतःला ठेवण्यासाठी. अगेन परत माझं पुढचं एक चांगलं नाव रिकमेंड करेन की अब्दुल कलामांची पुस्तकं, ती खरंच मोटिवेट करतात काहीतरी चांगलं करण्यासाठी, काहीतरी मोठं करण्यासाठी. विंग्स ऑफ फायर एक पुस्तक, तेच मी ते पूर्वल आधी हे वाचलेलं, म्हणजे अग्निपंख वाचलेलं. हा, म्हणजे त्या एकदम मी 7वी 8वीत होतो आणि त्यावेळी असे अगदी डोळ्यातून अश्रू आलेले. त्यामुळे ते इफ एनीवन आस्क्स की माझं कुठलं आवडतं पुस्तक आहे तर आय वुड से की इट इज अग्निपंख. म्हणजे मी विंग्स ऑफ फायर पण म्हणणार नाही, अग्निपंख. तर ते अग्निपंख आहे. त्यानंतर पुन्हा सेल्फ हेल्प कॅटेगरीमध्ये अजून एक वेगळाच विचार मांडता आणि तो ऑथर जरा कॉन्ट्रोवर्शियल आहे असं मी नंतर इंटरनेटवर वाचलं. तो म्हणजे 4 Hour Work Week एक पुस्तक लिहिलंय टिम फेरिस. हे आजच्या सकाळच्या सेशन मध्ये मी या पुस्तकाचं आणि लेखकाचं नाव घेतलं. तर स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी म्हणजे ही पुस्तकं वाचावीत असं मी म्हणेन. त्यानंतर पुढचा त्यांचा प्रश्न आहे की माइंड रिडिंग आणि पुढचा फेस रिडिंग हे करण्यासाठी काय करावं. तर मी म्हणेन की एक जुनं नाव आहे, डेल कार्निज त्यांचं नाव आहे ते. तर डेल कार्निज यांनी दिले की हाऊ टू इन्फ्लुएन्स फ्रेंड विन काहीतरी, ते 2-3 पुस्तक आहेत आणि ती अगदी खूप 30-40 वर्षांपूर्वी लिहिली आहेत आणि ती अजून सुद्धा तेवढीच व्हॅलिड आहेत. मग ते लोकांचे चेहरे कसे ओळखावेत, मग तुम्ही त्यांच्याशी बोलू कसं शकता, एखाद्याशी डायलॉग वाढवण्यासाठी तुम्ही कसं बोललं पाहिजे, हे सगळं दिलेलं आहे. आणि थोडं माइंड रिडिंग आणि फेस रिडिंग शिकायचं असेल तर बॉडी लँग्वेज हे शास्त्र समजावून सांगणारी पुस्तकं जर समजा असतील अवेलेबल तर ती वाचायला काहीच हरकत नाही असं मी त्यांना म्हणेन. पूर्वल, मला इथं कोणीतरी विचारलंय मनमे हे विश्वास रीड करू. एक सेकंड. अक्षय कुंदे यांनी त्या धागे अरब जगाचे या पुस्तकाच्या लेखिका विशाखा पाटील, यस, त्यांनी दिलेले, धन्यवाद सर. त्यांचं पुस्तक आहे विशाखा पाटील, धागे अरब जगाचे. तर तुम्ही हे लेखिकेचं नाव तुम्ही हे करू शकता. ठीक आहे, पुढे. एक मी पंकज तुला विचारेन की तुला गवत्या हे पुस्तक तुला फार आवडतं. यस, पुस्तकाबद्दल तू काही सांगू शकतोस का? यस, मिलिंद बोकील यांचं हे गवत्या हे पुस्तक आहे. होतं काय की मुंबईमध्ये आपल्याच वयातला एक 25शीतला तरुण आहे, आता 25शी गेली म्हणावी लागेल, 25शीतला एक तरुण आहे आणि आनंद नाव आहे त्याचं. मी डायलॉग रायटिंगचं सेशन घेतो तासांवरती, त्यावेळी मी ह्या गवत्यामधले डायलॉग घेतो.
आनंदला आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं याची आयडिया नाहीये. आपलं करिअर काय असणार आहे, पुढे जाऊन काय करायचं याच्याबद्दल काय नाहीये. त्याचा असा भरकटलेला तरुण असा आनंद आहे. त्याची एक प्रियसी आहे आणि आनंद काही असा फारसा ऍक्टिव्ह नाहीये, जॉब करत नाहीये, म्हणून दोघांमध्ये थोडे वाद आहेत आणि तिच्या घरचे तिचं लग्न लावून देत आहेत. पुढं होतं तिचं लग्न, म्हणजे मी काय तुम्हाला क्लायमॅक्स सांगत नाहीये, पण होतं लग्न. आणि मग त्याला अजून एक नैराश्य येतं आणि मग आता काय करायचं, पुढे जॉब करावा, शहरात एवढं ट्रॅफिक, एवढी दगदग, एवढी प्रेशर, आपलं घरातल्यांचं प्रेशर, एवढं सगळं त्याला तो वैतागलेला आहे. मग त्याच्यामध्ये त्याला एके दिवशी ऑपॉर्च्युनिटी येते की एका मुंबई मधल्या वातावरणाशी कम्प्लीट वेगळं वातावरण एका खेडेगावात जाऊन राहायचं. अशा डोंगर दऱ्यांमध्ये, कडेकपारींमध्ये वसलेलं ते गाव आहे. त्या गावामध्ये आनंद जातो आणि तिथं त्याला एक सरकारनं एक संस्था आहे, त्या संस्थेमध्ये तो ते काम करतोय. आणि त्याच्यामध्ये आनंदला काय काम करायचंय की त्या गावातल्या शेतकऱ्यांना गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत शेतकऱ्यांसाठी त्या पटवून द्यायच्या आहेत आणि त्या स्कीम्स अप्लाय करण्यासाठी त्यांना मोटिवेट करायचंय शेतकऱ्यांना. मग आनंद जातो तिथं. मग तिथे त्याला एक वडीलधार्जिणे व्यक्ती भेटतात, त्यांचं नाव आहे गुरुजी. तर ते खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि असं दाखवलंय की त्या आनंद आणि गुरुजींचं असं बॉन्डिंग एकेकाळी जमत जातं की दोघांनी एकमेकांकडे बघून हसले तरी एकमेकांच्या मनातलं कळतं. तर ते होतं. आणि मग पुढे जाऊन मग आनंदचे त्या गावातले मित्र बनतात. मग त्याला एक पुढची मुलगी भेटते. आणि गवत्या हे काय, तर गवत्या नावाचा डोंगर आहे त्या गावातला. आणि आनंदची त्या गावात राहण्याची सोय एका खोलीत केलेली आहे. आणि आनंदचा बेड जिथे आहे तिथे एक बेडला लागून खिडकी, आणि त्या खिडकीतून आनंदला गवत्या दिसतोय. आणि आनंद अख्ख्या पुस्तक भर त्या गवत्याशी बोलतोय, गप्पा मारतोय. गवत्या इज माय सोलमेट. तो मी त्याच्याशी माझ्या मनातलं बोलू शकतो आणि त्याला पण शब्द आहे, तो पण माझ्याशी बोलू शकतो. निसर्गरम्य वातावरणाचं ते मिलिंद बोकीलांना हे मानलं पाहिजे की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने लिहिलं हे पुस्तक गवत्या. आणि ते मग पुढे होतं आणि पुस्तकाच्या शेवटी आनंदला आयुष्यात काय करायचंय त्याचा सूर सापडतो. आणि मग पुढे आनंद त्याच्या मार्गाला जातो, पुढे करिअर करतो. आता ते नाही सांगत पुढे काय करतो ते. बघावं, म्हणजे आपल्या ज्यांना वाटतंय ना आपल्या आयुष्याचा सूर आपल्याला सापडला नाहीये, तुम्ही गवत्या वाचायला हवं. पूर्व मिलिंद बोकीलांचं शाळा नावाचं सुद्धा पुस्तक आहे. शाळा चित्रपट ज्यांनी कुणी बघितला असेल तो चित्रपट त्याच पुस्तकावर आधारित आहे. पण पिक्चर पेक्षा मूळ पुस्तकच वाचणं मी जास्त प्रेफर करा म्हणेन. सुंदर पुस्तक आहे शाळा, मिलिंद बोकीलांचं. पुस्तक पूर्वल तुला अजून सांगायचं आहे का कंटेंट? नाही, सांग ना, बोल ना. नाही, मग मला असं म्हणायचं होतं की आता आपण वेळ संपत आलेली आहे आणि म्हणजे नाही, खरंच तुला सांगायची असेल तर तू सांगू शकतो, म्हणजे यू कंटिन्यू. तसे बरेच पुस्तकं अजून सुटून गेलेत. काही पुस्तकं सामाजिक विषयांवर लिहिलेली सुंदर सुंदर पुस्तक आहेत. कविता महाजन यांचं ब्र नावाची कादंबरी आहे. बरोबर. ती कादंबरी जर वाचता मिळाली तर वाचणं गरजेचं आहे. आत्मचरित्रामध्ये किंवा आत्मकथनामध्ये बलूत नावाचं एक पुस्तक आहे दया पवारांचं. एक महत्वाचं पुस्तक आहे बलूत. ते वाचलं पाहिजे. अर्पिताचा प्रश्न आहे, ऑडिओ बुक चांगले की पुस्तक चांगले? हा, जो ज्याचा त्याचा चॉईस असतो. मी स्वतः ऑडिओ बुक फारसं प्रेफर नाही करत, कारण ते मला अपील नाही होत ऑडिओ बुक. स्वतः हातात पुस्तक असणं मला जास्त बरं वाटतं. किंवा किंडलचा जर आपल्याकडे ईबुक रीडर असेल तर त्याच्यातनं पुस्तक वाचणं मी प्रेफर जास्त करतो. ऑडिओ बुक मी स्वतः प्रेफर नाही करत. पण अगेन हा ज्याचा त्याचा वैयक्तिक काय निर्णय असतो, वैयक्तिक चॉईस असतो ज्याचा त्याचा, की त्याला काय कम्फर्टेबल वाटतं. एखाद्याला ऑडिओ बुक कम्फर्टेबल वाटत असेल तर गो अहेड. तर माझं असं मत आहे की अगेन मी तुझ्याशी अग्री आहे की मला ऑडिओ बुक अजून पटलेलं नाहीये. म्हणजे अगदी तुम्ही बिझी असाल आणि ड्राईव्ह करताना तुम्हाला काहीतरी ऐकायचं आहे तर ड्राईव्ह करताना ऐकण्यासाठी एकतर ते टू व्हीलर वरती असताना हेडफोन लावायचे नसतात, पोलीस धरतात, किंवा आपल्या सुरक्षेसाठी पण ते हेडफोन लावायचे नसतात. पण ऑडिओ बुक मी नाही रिकमेंड करणार की माझ्या स्वतःचा अनुभव म्हटला तर. एक तर काय होतं ना ऑडिओ बुकचं, मी ऐकून बघितले त्यानंतर माझं हे मत बनलेलं आहे.
मी हे पहिल्यांदा जे 4 आवर वर्क वीक होतं ना, हे पुस्तक ऑडिओ बुक मध्ये ऐकलेलं. तर त्या ऑडिओ बुक मध्ये स्वतः लेखक वाचत असतो किंवा इतर कोणती व्यक्ती वाचत असतो, ती त्या व्यक्तीचा स्पीड न वाचत असतो. आपण प्रत्येक वेळी त्या स्पीडला कोप अप करू. पुस्तकं वाचल्यानंतर बघा, एक हातात असतं तुमच्या समोर, ओळ बाय ओळ तुम्ही लाईन बाय लाईन तुम्ही वाचत असता आणि ते ग्रास्प करत असता तुमच्या स्वतःच्या स्पीडनं. कोणाचं स्पीड जास्ती असतं, कोणाचं स्पीड कमी असतं. त्यामुळं प्रत्येक वाक्य वाचत असताना ते आपल्या मनात उतरत असतं, मनात रुजत असतं. त्यामुळे ते पुस्तक वाचण्याचा जो अनुभव असतो तो अजून एंगेजिंग होतो. त्यामुळं तो फील ऑडिओ बुक मध्ये येतो असं मला हे अजिबात पटलेलं नाहीये किंवा ते नाही पटणार मला. असाच सेम मला प्रश्न विचारला जातो, ते म्हणजे करंट अफेअर्सची तयारी करताना मी टीव्ही बघू का न्यूजपेपर वाचू. आता मी असा व्यक्ती आहे की हार्डली एखादा दिवस जातो की मी ज्या दिवशी न्यूजपेपर वाचला नाही. पुरखल मला असे टोमणे मारत असतो की ह्याला कधी विचारा, हा पेपरच वाचत बसलेला असतो. तर तो एक हिंदू वाचत बसलेला असतो. तर तो एक फील आहे की पेपर समोर असतो, तुम्ही तन मन धन सगळं एकाग्र करून तुम्ही वाचत असता. टीव्ही वरती ज्यावेळी तुम्ही बातम्या बघत असता तर त्यांच्या बोलण्याची पद्धत, ते बॅकग्राऊंड म्युझिक, त्यांच्या बोलण्याचा स्पीड आणि ते जे ग्राफिक्स दाखवतायत, मी तर म्हणतो मराठी चॅनल आणि आपल्यातले हिंदी चॅनल जे ग्राफिक्स दाखवतात आणि ज्या म्युझिक बॅकग्राऊंडला प्ले करतात ना, त्यावरून आपल्या मनात बातमीचं महत्व एक तयार होत जातं अनकॉन्शियसली. ही फार चुकीची गोष्ट आहे मी म्हणून, की बातमी खरंच कुठली महत्वाची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर रीड न्यूजपेपर. म्हणून वाचण्यावरती भर. आता पूर्वल किंडल वरती त्यानं वाचलेली, मला तर किंडल पण अजून सुटेबल नाही. अगदीच पुस्तकं महाग असतील, ते काही खिशाला महिन्याच्या बजेटमध्ये बसणारं नसेल, तर मग मी एखादं पुस्तक जर छोटं असेल तर ते किंडल वरती घेतो आणि ते वाचतो. पण आय हॅव ऑलवेज प्रिफर्ड हार्ड कॉपी. म्हणजे त्यात नाही मला दुसरा कुठला फॉर्मॅट वाचावा असं वाटलं. सजेशन्स पूर्वल तुला बोल. आपला आता जी पुढची लेक्चर्स होणार आहेत, मला असं वाटतं की आपण पुढचे काय 3 लेक्चर्स आहेत ना ग्रंथोप टीव्हीची? इंटेन्सिव्हला 4 आहेत आणि फुल इयरच्या बॅच मध्ये दर आठवड्याला आपण काहीतरी ऍक्टिव्हिटी घेतो. तर मला असं वाटतं की आज आपण एक ओव्हरऑल बघितलं, की जाणून घेतलं, की पुस्तकांची वरवरची माहिती घेतली. पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण खास कॅटेगरी करायची, की आज फक्त आत्मचरित्र आणि माहितीवर पुस्तकांवरच बोलायचं, उद्या फक्त कवितांवरच बोलायचं, असं आपण करत जाऊयात. म्हणजे खास आपल्याला अजून जास्त स्कोप मिळेल पुस्तकाचा आपल्याला. समजते तुला? अर्थात हे सेशन ना म्हणजे अख्खं मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य हे 1.5 तासांच्या सेशन मध्ये म्हणजे हे पाप आहे. पाप म्हणजे परत अजून ही चूक होईल. आम्ही जर अख्खं एवढं समृद्ध साहित्य जर आम्ही कॉन्फिडेंटली सांगू की हे 1.5 तासामध्ये आम्ही सगळं करू शकतो, तर इट इज नॉट पॉसिबल. आणि खूप सारी आहे रे, काय काय सांगायचं. खूप सारी पुस्तकं सुटलीत, मला आता आठवतात सुद्धा, पण असू देत, आपली वेळ पण होत चालली आहे. हो. येस. एक सेकंड, मी जरा झूमच्या कमेंट्स बघतोय, जर कुणाचे डाऊट्स असतील तर, नाहीतर मग आपण हे लेक्चर्स थांबू. मन में है विश्वास वाचू का? हे विश्वास नांगरे पाटलांचं आत्मचरित्र आहे. वाचलं तरी चांगलं, प्रत्येकाचा चॉईस आहे. म्हणजे हे वाचा आणि हे वाचू नका असं आम्ही दोघंही म्हणणार नाहीये. तुम्ही निर्णय घ्यायचा हे आम्ही ऑलरेडी क्लिअर केलंय. सेल्फ हेल्प बुक विचारलाय, सांगितलं ना, बरीचशी सांगितले. पुस्तक नेमकं कसं वाचावं? तर बाकी आणखी बरं का, की पूर्वल एक नाव मला मिस होते असं वाटते आणि त्याचं नाव इथे यायला हवं. ते म्हणजे युवाल नोआ हरारी. 3 पुस्तकं, होमोसेपियन, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड आणि होमो ड्यूस. हे पुस्तकं वाचा. हे एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मांडणारी पुस्तकं आहेत. आणि आता नवीन पुस्तक आलंय 21st सेंचुरी साठी, काय ते 21 धडे 21व्या शतकासाठी, असंच 21st लेसन फॉर 21st सेंचुरी असं आहे. तर ते अगदी लेटेस्ट नॉलेज तुम्हाला हवं असेल, लेटेस्ट पुस्तकांची नावं जर घ्यायची झाली तर अगोदर एस जयशंकर यांचं इंडिया वे
भारत जगामध्ये कसा पुढे जाणार आहे याच्यावरती एस जयशंकर, जे आता आधी आपले परराष्ट्र सचिव होते आणि आता फॉरेन मिनिस्टर आहेत, तर त्यांनी मांडले ते वाचायला हवं. एस जयशंकर. विजय गोखलेंचं एक पुस्तक आलंय TMN स्क्वेअर. विजय गोखले अगेन. हो, ते चांगलं पुस्तक आहे असं मी ऐकतोय. जाता जाता आता मोह होतोय आणि झालं पूर्वल सांगू. हा, जाता जाता मोह होतोय म्हणून मी शेवटची मी आता लेटेस्ट 2 वाचली पुस्तकं, त्याचं नाव घ्यायला आवडेल. त्याच्यावरती मी फेसबुकवरती एक चांगलं मोठं आर्टिकल लिहिलंय सिक्कीम वरती. सिक्कीमचं फॅसिनेशन मला आधीपासून आहे म्हणून म्हटलं की जरा बघू सिक्कीम वरती काही पुस्तकं आहेत. 2 पुस्तकं वाचली. सिक्कीम रिकम फॉर हिमालयन किंगडम. रिकम म्हणजे एखादा ख्रिश्चनिटीमध्ये एखादा माणूस मेल्यानंतर जे गीत म्हणतात, तर त्याला तो शब्द आहे. अँड्र्यू डफ नावाचा कुठल्या तरी वेस्टर्न कंट्री, नाही मला सांग, आयर्लंड का कुठला तरी तो आहे अँड्र्यू डफ, ते पुस्तक त्यांचं. आणि त्यानंतर GBS सिद्धू यांचं नावाचं सिक्कीम डॉन ऑफ डेमोक्रेसी. ही 2 पुस्तकं वाचली. हे पुस्तकं वाचावी का, आणि मग सगळ्यात पहिल्यांदा आधी अँड्र्यू डफचं वाचावं आणि नंतर GBS सिद्धू वाचावं का, हे मी विस्तृत मांडले. कारण की हे दोन्ही वेगवेगळा पर्स्पेक्टिव्ह मांडतात. अँड्र्यू डफ हा फॉरेनर्स पर्स्पेक्टिव्ह मांडतो आणि GBS सिद्धू हे भारताचा पर्स्पेक्टिव्ह मांडतात. 1975 मध्ये सिक्कीम भारतामध्ये सामील झालं आणि ते सामील होत असताना त्याची बॅकग्राऊंड काय हे 2 जण मांडतात. अगदी कम्प्लिटली 2 वेगवेगळे अँगल मांडलेत. म्हणून हे दोन्ही पुस्तकं या सिक्वेन्सनं वाचणं ते एक इंटरेस्टिंग रीड होतं. यासाठी म्हणजे माझं सजेशन हे आहे. बाकी यू डिसाइड. पूर्व माझ्याकडून झालंय आज. येस, मग थांबायचं. असेही 7:30 होऊन गेलेत. अजून काही पुस्तकाविषयी डाऊट असतील तर तुम्ही आमच्या टच मध्ये राहू शकता. पूर्वल, मी तुमच्या म्हणजे मदत करण्यासाठी आहे. हे पुस्तक वाचावं का, ते पुस्तक वाचू नये का. अगेन हे शंतनू मागच्या वर्षीचा विद्यार्थी आहे. शंतनूनं मला आज सकाळी प्रश्न विचारला की स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती पुस्तकं वाचावीत. शंतनू, अरू स्वरूप, कुठले तरी स्वरूप, काय त्यांचं नाव मी विसरतोय. आपल्या इथे इंटरव्ह्यू, अनिल स्वरूपांची 2 पुस्तकं आहेत, ते तू वाचू शकतो. आणि ते सिव्हिल सर्व्हिसेस रिलेटेड आहे. परत आपले कॅग, नॉट जस्ट अन अकाउंटंट, विनोद राय. काय रे पूर्व? विनोद राय. येस, एक्झॅक्टली, विनोद राय. त्यांचं एक पुस्तक, येस, ते पुस्तक आहे. आणि परत आणखी अजून वाचायचं असेल तर थोडस ऑफ ट्रॅक जाऊन आपले मिल्क मॅन ऑफ इंडिया, आपले काय त्यांचं नाव, यस, वर्गीस कुरियन, आय टू हॅड अ ड्रीम, हे त्यांचं पुस्तक आहे. त्यांचं आत्मचरित्र, हे तुम्ही वाचू शकता. अरुण शौरींची पुस्तकं, किरण बेदींची पुस्तकं, अगदी किरण बेदींची पुस्तकं भारतीय भारताच्या पहिल्या महिला IPS ऑफिसर, ज्यांनी आपल्या सदाशिव पेठेतल्या चाणक्य मंडलच्या वास्तूचं उद्घाटन केलं, अशा किरण बेदी. तर त्यांची पुस्तकं तुम्ही वाचू शकता. आयडियर. हा, आणि अरुण शौरींची तुम्ही भारतीय प्रशासनाबद्दल कल्पना हवी असेल तर तुम्ही ते वाचू शकता. मराठीतलं पूर्वलच्या भागात राहणारे राजेश पाटील, ताई मी कलेक्टर वहिनू, हा, म्हणजे UPSC द्यायचं माझं इन्स्पिरेशन वॉज हिज बुक. आणि सरांची पुस्तकं, नवा विजयपथ आणि अस्वस्थ दशकाची डायरी, ही पुस्तकं तुम्ही वाचा. म्हणजे स्पर्धा परीक्षाची तयारी करणार असाल आणि त्यात थोडं काही मोटिवेशन हवं असेल तर हे तुम्ही वाचू शकता. सो विथ दिस शुड वी एंड द लेक्चर.